दादा आम्हाला पुणे जवळ आहे, नगर जवळ आहे, पण सोलापूर लांब आहे. 130 किलोमीटर आम्हाला पुणे आहे आणि 100 किलोमीटर नगर आहे. परंतु इकडं जर यायचं म्हटलं तर आमचं काही शासकीय कामासाठी आम्ही येतो. पण सोलापूर आकाशवाणी म्हणजे आज सगळ्या श्रोत्यांचा ताईत आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर बाकीचे जे काही जिल्हावाईज आकाशवाणी केंद्र आहेत ते फक्त एकच सकाळची सभा प्रसारण होत आहे. परंतु सोलापूर केंद्र असं आहे की संध्याकाळी सभा देखील इथं प्रसारण होते. कारण आम्ही शेतकरी असल्यामुळं काय होतं की सकाळी आम्ही 9च्या पुढं शेतामध्ये जातो आणि बाकीचे आकाशवाणी केंद्र त्यांचे कार्यक्रम 12 पर्यंत सादर करतात. म्हणजे आमची कामाची वेळ आणि तुमचं प्रसारण बरोबर असतं. परंतु ज्यावेळेस शेतकरी संध्याकाळी घरी येतो, मंडळी चहा करते, चहा पीत पीत तो कार्यक्रम ऐकतो. कार्यक्रम ऐकत ऐकत जेवण करतात आणि पुन्हा आपले हॅलोचे कार्यक्रम वगैरे जे असतात ते आम्हाला ऐकायला मिळतात. आणि सोलापूर आकाशवाणीने हेच पाहिले की श्रोत्यांना काय लागतंय. स्वयंपाक करण्यापेक्षा वाढणारी देखील सुंदर लागते ना. स्वयंपाक बारीक केला आणि ते हवे का म्हणून नाही चालत. ते पोटभरच जेवण दिलं पाहिजे, ते काम आकाशवाणीने केलं. आणि दुसरी गोष्ट दादाबद्दल सांगायची की ते श्रोत्यांना विचारताना अहो काय काय आकाशवाणी विचारतात, तुम्हाला मुलं किती, काय तुम्हाला पोरांचं करायचंय आमच्या, तुम्हाला दाखवतो. म्हणजे आम्ही महाराष्ट्र केंद्र आहे पण जर पाहिलं आणि सर त्यांना कोणतंही काम द्या, निवेदकाचं काम फक्त निवेदन करणं एवढंच असतं. दादाला कोणतं काम द्या, तुम्ही कोणाची मुलाखत घ्यायला लावा. तुम्ही जे बघा बोलला मुलाखती कोणत्या शेतकऱ्याच्या असू द्या. मला दादाने मला विचारलं पाठीमाग काय 5 पोती बाजरी होती पाठीमाग, आम्ही जेवण केलं पाठ देऊन पोत्याला. म्हणले दुकानदार तुमची मुलाखत बाजरी घेऊ. आणि त्यांनी मला विचारलं दादांनी की बाबा तुम्ही कशी मशागत केली. मी बरोबर सांगितलं, मला 2-3 बैलगाड्या जास्त टाकल्या शेणखत म्हणायचं, कुठे विकत आणायचे आपल्याला. परंतु त्यांनी विचारलं बाजरीचं बियाचे नाव सांगितलं म्या, पण म्हणले त्या पाबरीच्या फणातलं अंतर किती. मी कधी पेरलंच नाही तर मला कसं सांगता येईल. म्हणजे मला काय म्हणायचं की इथपर्यंत त्यांचा जो अभ्यास होता, आम्ही शेतकरी असून मला सांगता आलं नाही, आम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्मून सांगता आलं नाही. पण दादांपाशी जी काही ती श्रोत्यांपर्यंत माहिती पोचली पाहिजे. कारण जर त्याच्यामध्ये अंतरयोग्य असेल तरच, पातळ जर पेरणी झाली तर कधीच मोठं येतं, दाट पेरणी झाली तर कधीच बारीक येतं. म्हणजे दादांनी आणि श्रोत्यांना विचारताना की आमच्या जवळच प्रश्न ते विचारणार, तुमच्या शेतामध्ये काय आहे, मग तुम्हाला सहज सांगतो. म्हणजे फोन इन जो कार्यक्रम आहे ते श्रोत्यांना बोलतं करण्याचा आहे. आता श्रोता हॅलो कोण बोलतंय, दुकानदार, अहो ते लटलट कापतो बोलताय दादा. पण तुम्ही जर फोन इनवर असायचा त्यावेळी त्या माणसाला काय वाटत नव्हतं की दादा माझ्या घरातला माणूस आहे. म्हणजे श्रोत्यांना काय लागतं ह्याच्यामुळे आम्ही आज माझ्या घरी जवळचं लग्न होतं आज 12:30. त्यांना म्हणलं मी लग्नाला थांबणार नाही, का हा जो आनंद आहे आजचा हा परत भेटणार नाही ना. तर मामांनी सांगितलंच आणि मामा देखील उपस्थित राहिले भाषेच्या कार्यक्रमाला, कारण हे बी सोपं नाही. तर दादांना मी दीर्घ आयुष्य मिळावं. आणि आकाशवाणीवरून त्यांनी बघा सांगितलं की मंथन मी काय सोडणार नाही. दादा मंथन खरंच मंथन आहे, पहिल्या काळात झालं तर पुराण काळात. आणि मॅडम पण पलीकडे बसलेले आहात मॅडम, तर खरंच तुम्हाला शुभेच्छा देत तेवढं कमीच आहेत. कारण कसं की मंथन असं आहे की दररोजचं दैनंदिन जीवन आपलं जे आहे त्या घडणाऱ्या ज्या घटना आहेत छोट्या मोठ्या त्या आम्हाला ऐकायला मिळतात. ह्याच्यामुळे सोलापूर आकाशवाणी आमच्या हृदयामध्ये एक ठाण मांडून बसली आहे. आणि दादा तुम्ही जरी सेवानिवृत्त झाला तर आम्हाला काही वाटत नाही, कारण तुम्ही आकाशवाणीला वेळ देणार आहेत आणि तुम्ही ते द्यावं अशी विनंती करतो. आणि माझं 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असं नाव बाकीच्यांचं पण घ्या. मंचावर बसलेले सगळे मान्यवर आणि मंचासमोर असलेले पण सगळे मान्यवर. खरं तर निवेदक म्हटल्यानंतर बोलायला कधी नाही म्हटलं नाही पाहिजे असं माझं नेहमी मत आहे. आणि एका निवेदकाच्या सेवानिवृत्तीला बाकीचे निवेदक बोलायला तयार होत नाहीत असं. दादा जरी सेवानिवृत्त होत असले, मला एक असं वाटतं की ज्याप्रमाणे एखादा पैलवान असतो, महाराष्ट्र केसरी आहे. सर बरोबर आहे का? महाराष्ट्र केसरी कधी माजी महाराष्ट्र केसरी होत नाही, तो कायम महाराष्ट्र केसरी राहतो. मग तो कधी 2023चा महाराष्ट्र केसरी, 2022चा महाराष्ट्र केसरी असा आपण उल्लेख करतो, पण त्याला कधी माजी महाराष्ट्र केसरी म्हणत नाही. तसंच निवेदक कधी माजी निवेदक होत नाही, तो आजीवन निवेदकच राहतो. आकाशवाणीत अधिकृत तुम्ही निवेदक म्हणून जी सेवा बजावताय
त्याला जरी ब्रेक लागत असला तरी अभिराम दादा तुम्ही आयाचित सरांच्या पाऊल वाटेवरून चालत समाज प्रबोधनाचं काम यापुढेही निरंतर करू शकणार आहात आणि कराल याची निश्चित खात्री आहे. 2 तपांचा सहवास अभिराम दादांसोबत आहे. 2000 साली नैमित्तिक निवेदक म्हणून लागलो. 24 वर्ष झाली आज त्या गोष्टीला. म्हणजे 16 वर्ष नैमित्तिक निवेदक म्हणून काम केलं आणि मधल्या काळात जरी आकाशवाणीत येणं थांबलं असलं तरी अभिराम दादांच्या घरी जाणं कधी थांबलं नाही. मला नेहमी असं वाटतं की या व्यक्तिमत्वामध्ये 2 भिन्न किंवा 2 टोकाच्या स्वभावाची माणसं वास करतात राहतात असं नेहमी वाटतं. त्याचं कारण असं आहे, सुरुवातीच्या काळात जेव्हा आम्ही ट्रेनिंगला होतो किंवा त्यानंतर ज्या वेगवेगळ्या नैमित्तिक निवेदकांच्या बॅचेस असायच्या, तिन्ही निवेदक आम्हाला प्रशिक्षण द्यायचे आयाचित सरांकडून. म्हणजे अगदी लोण्याच्या गोळ्याप्रमाणे समजावणं जे त्या आयाचित सरांचं असायचं. तारापुरे मॅडम विचारलं तरच सांगणार, प्रॉपर सांगणार. दादांचं थोडं वेगळं होतं. काही नैमित्तिक निवेदिका अशा आहेत, गेटमध्ये आल्यावर तिथं विचारायच्या ड्युटीला कोण आहेत, अभिराम दादा आहेत म्हटलं की तिथूनच वळून जायचे. ते एवढे स्ट्रिक्ट होते, पण कशामुळं? आकाशवाणीबद्दल त्यांचं जे प्रेम आहे आणि समर्पण जे आहे निवेदनाच्या क्षेत्राबद्दल. मला नेहमी वाटतं की खळाळत्या झऱ्याप्रमाणे पाण्याचा प्रवाह असावा, धबधबत्या म्हणजे कोसळणाऱ्या धबधब्याप्रमाणे असावा, तो आयाचितांसारखा आहे. पण स्विमिंग पूल पण आपल्याला आकर्षित करतं. त्याला चौकट असते. सर कमी बोलतील, अभिरामदादा कमी बोलतील, पण नेमकं बोलतील, मोजकं बोलतील, स्पष्ट बोलतील. त्यांचे कधीच उच्चार घसरत नाहीत. म्हणजे निवेदक म्हणून जे पाहिजे, उच्चार कधी घसरणार नाहीत, आवाजात माधुर्य आहे आणि दुसऱ्याचे घसरलेले उच्चार त्यांच्या कानाला खटकल्याशिवाय राहणार नाहीत. आत्ता परवा मागच्या महिन्यात सुद्धा मी सुनोतराने कार्यक्रम करायला आलो होतो. म्हणजे सुरुवातीच्या काळात तर चुका आयाचित सरांनी इतक्या काढलेल्या आहेत. 2 ओळीचे अनाउन्समेंट दिल्यानंतर सर आज तरी बरं झालं का निवेदन असं विचारावं, आणि सर असं खळाळून हसायचे आणि समोर ठेवलेला कागद दाखवायचे. तू साखर कारखाना म्हणताना साखर म्हणाला नाही, साखर म्हणाला. क खचा क झाला. किंवा विद्यार्थी म्हणताना तो थ प्रॉपर यावा यासाठी तू जोर दिला, पण तो द वर दिला, द चा ध झाला, विद्यार्थी झाला. असं जे काही सरांनी सांगितलं किंवा आणि अनेक गोष्टी मी वारंवार ज्याचा उल्लेख करत असतो की लाडू खा पेढा खा तसा तू उस्ताद बिस्मिल्ला खा नाहीये. उस्ताद बिस्मिल्ला खा म्हणताना त्या खावरचा चंद्रकोर आणि बिंदू आपल्या उच्चारातून जाणवला पाहिजे, हे त्यांचं सांगणं. मुंगळा चावला विंचू चावला तशी ती जुही चावला नाहीये, जुही चावला म्हटलं पाहिजे. म्हणजे उदाहरणासहित ते सांगायचे. यांनी आमच्यासारख्या अनेकांना घडवलंय, आयाचित सर असोत किंवा अभिरामदादा असोत. मी जी दुसरी बाजू म्हणालो या व्यक्तिमत्वातली, इथं असताना अतिशय शिस्तीत, म्हणजे चूक झाल्यानंतर कुणालाच माफी नाही, ते बोलणारच, रागावणारच. त्यांचा हेतू असायचा की आकाशवाणीवरून जाणारं प्रॉपर जावं. पण तेच जर या आकाशवाणीच्या भिंतीच्या बाहेर जर भेट झाली, मग कधीच तिथं वयाचं अंतर नाही, मी परमनंट निवेदक आहे, तुम्ही कॅज्युअल आहे, अशी वागणूक कुणाच्याही बाबतीत नाही. अगदी मी म्हणजे जवळून काही गोष्टी बघितलेल्या आहेत. अनेक श्रोत्यांना सुद्धा घरी मुक्कामाला थांबवण्यापासून, आर्थिक मदत करण्यापासून, ज्याचा उल्लेख कधीच कुठे न करता, म्हणजे काही नैमित्तिक निवेदकांना माझ्या सहित अडचणी आल्यानंतर दादांकडे पैसे मागताना काही वाटायचं नाही. श्रोत्यांशी सुद्धा ती नाळ त्यांनी जोडून ठेवली होती. अभिरामदादा म्हणजे हक्काचे वाटायचे. आयाचित सरांचं नाव आज सुद्धा, म्हणजे ज्या दिवशी अभिरामदादा सेवानिवृत्त झाले 30 एप्रिलला, मी एका माझ्या वैयक्तिक कामानिमित्त पंढरपूरच्या एका नामांकित महाविद्यालयात होतो आणि तिथं आकाशवाणी म्हणजे काय देते आपल्याला हे जर बघायचं असेल तर आता 7-8 वर्षाचा गॅप झाला. आता आपल्या नावाला कोणी आकाशवाणी म्हणून ओळखत नसेल असं वाटत होतं. पण तिथल्या PROनी मला 2-3 ठिकाणी नेलं विभागामध्ये. हे गुरुशांत उत्तरगावकर आहेत, माझे मार्गदर्शक आहेत. आणि ते समोरचा व्यक्ती, गुरुशांत उत्तरगावकर आकाशवाणी का, हे या संस्थेनं आपल्याला दिलेलं असं वाटतं. आणि जिथं कुठं आकाशवाणी सोलापूरचं नाव निघतं, सोबतीला जोडून ते आयाचित कुठे आहे तो सध्या अजूनही आज इतक्या वर्षानंतर सुद्धा. सर पंढरपूरला 2 दिवसापूर्वी घेतलेला हा अनुभव आहे. आणि सुदैवानं एका व्यक्तीची भेट झाली, ते बारामती भागातले होते. त्यांना मी सांगितलं आमच्याकडे एक अधिकारी बारामतीचे आलेत, तुमचं नाव सांगून 15-20 मिनिट झालं नाही तुमचा मेसेज आला.
म्हटलं सरांचा कधी फोन नसतो, मेसेज नसतो एकमेकांशी आमचा, पण त्या दिवशी अभिरामदादांच्या कार्यक्रमाचाच मेसेज त्यांनी टाकला. इथं एक कौटुंबिक वातावरण अनुभवलं, म्हणजे नैमित्तिक निवेदक म्हणून काम करत असताना. त्यामुळंच आज इथं खरं तर बनसोडे सर नाही आहेत. मला खूप 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 आनंद झाला ज्यावेळेस बनसोडे सरांनी मला विचारलं की तुम्ही वेळ देऊ शकताय का, कार्यक्रम तुम्ही कराल का सुनोतराने. कारण एखाद्या अधिकाऱ्याच्या सोबत मी काम केलेलं आहे. मला जर गोरख शिवसेन साहेबांनी विचारलं असतं, शैला मॅडमनी विचारलं असतं, शेळके साहेबांनी विचारलं असतं किंवा जगदाळे साहेबांनी विचारलं असतं, मला त्या गोष्टीचं तेवढं कौतुक वाटलं नसतं. का तर ह्या सगळ्यांसोबत मी काम केलं, मी काय करतो ह्यांना माहीत आहे. पण बनसोडे सरांच्या सोबत मी काम केलेलं नसताना सुद्धा त्यांना माझ्याबद्दल एवढा विश्वास वाटणं आणि त्यांनी मला ती संधी देणं. मी सरांना म्हटलं, सर आता फक्त तुम्ही या म्हणा, मी अगदी रात्रंदिवस इथं थांबायला पण तयार आहे. इतका आनंद इथल्या कामामध्ये आहे आणि तो आनंद जो मिळाला त्याला कारणीभूत ही सगळी माणसं आहेत असं वाटतं. तुम्हाला वैयक्तिक कितीही आनंद असला तरी सभोवताली जर ही माणसं अशी नसली असती तर इकडं परत फिरकून यावं वाटलं नसतं. पण अभिरामदादांनी असो, आयाचित सरांनी असो, तुम्ही सगळ्यांनीच तो आनंद आमच्या जीवनात दिला. दादा यापुढं मनसोक्त आयुष्य जगा. म्हणजे आतापर्यंत आकाशवाणीसाठी, श्रोत्यांसाठी, जाहिरातदारांसाठी भरपूर पळालात. आता स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी भरपूर मस्त आनंदी जीवन जगा आणि तो आनंद घेत घेत श्रोत्यांना काय चांगलं चांगलं आणखी देता येईल तुम्ही तुमच्या पद्धतीनं निश्चितपणे तो प्रयत्न कराल, तो करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज तुमच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला बोलायला मिळतं हा सुद्धा एक आनंदाचा भाग मानतो. आणि सोबतच कालच आपल्या जयश्री पुराणिक मॅडम यांचा जन्मदिवस झालाय, तर त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. आईसारख्या आहेत त्या आणि त्यांनी सुद्धा आमचा खूप लाड केलेला आहे. त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. सराफ परिवार, पुराणिक परिवार दोघांनाही म्हणतो, हम दुआ करते हैं हंसते हंसते आपका हर सपना सच्चा हो. हम दुआ करते हैं हंसते हंसते आपका हर सपना सच्चा हो. गुजरे हुए हर कल से आने वाला हर पल अच्छा हो. आने वाला हर पल अच्छा हो. खूप खूप शुभेच्छा. यानंतर विनंती करतो आता धरून बोला चालेल. आता धरून बोला. कशाला असं बोलते? नाही असं धरा फक्त. आता धरा फक्त. आवाज क्लिअर येतो. 3 दिवस ऑफिसला सुट्टी असेल तर 3ही दिवसाचं असंच मटेरियल करायचं. असं तयार ठेवायचं असं की मी असं असं. उपमा द्यायचो की महालक्ष्मीचं नैवेद्य वाढलेलं कसं असतं त्याप्रमाणे ते सगळं वंदे मातरमपासून जे काही त्यावेळेला लागायचं तर महालक्ष्मीचं नैवेद्य पाहिल्यावर तो आनंद होतो. तसं सगळं कार्य त्यांनी आम्हाला केलेलं आहे. माहिती मिळाल्यानंतर जेवायला मिळालं. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. सरांबद्दल काय बोलणार, कारण असं म्हणतात की पूर्ण निबंध जर लिहायचा असेल तर 4 आणि 5 पानांमध्ये तुम्हाला लिहिणं सोपं जातं, पण 4 वाक्यांमध्ये बोलणं म्हणजे तसं अवघड आहे. अभिराम सराफ सर आणि आकाशवाणीचं एक म्हणजे समीकरण आहे नावाचं. त्यामुळे सरांबद्दल काय गेल्या 1 वर्षापासून खरं तर सरांचा सहवास आहे. आणि सरांच्या मार्गदर्शनाबद्दल बोलायचं झालं तर असं म्हणतात की आपले सर्वांचे आयुष्य ही सकारात्मक ऊर्जेनं परिपूर्ण अशी असावी. आपल्या अंतिम ध्येयाकडे जात असताना आपल्या सर्व सहप्रवाशांना ही ऊर्जा आपण भरभरून द्यावी आणि सर्वांचे आयुष्य ही परिपूर्ण करावी. असंच सरांनी केलेलं आहे. वेळोवेळी त्यांचं सकारात्मक असं मार्गदर्शन झालेलं आहे आणि असंच यापुढेही होईल अशी मी सरांना विनंती करते. आणि सरांच्या निवेदनाबद्दल आम्ही पामर लोक काय बोलणार. फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं की ग. दी. माडगुळकर असं म्हणतात की देव वाणीतले ओझ शीतळेले माझ्या ओठी, असं सरांचं अशी सरांची वाणी आहे. आणि पुढे ते असं म्हणतात की चंद्र भारलेल्या जीवाला नाही कशाचीच साड, मला कशाला मोजता मी तो भारलेले झाड, असं सरांचं बद्दल बोलावंसं वाटतं. मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर विद्या मॅडमना विनंती करतो त्यांनी आपलं
आदरणीय व्यासपीठ आणि इथले सगळे मान्यवर आणि इथे सगळे आपण सराफ सरांवर प्रेम करणारे आणि आकाशवाणीवर प्रेम करणारे असेच आपण हे सगळे आहोत. माझी आणि आता हे साधारण मला माझं साधारण कसं असतं की शेवटच्या दिवशी साधारण पहिला दिवस मला आठवतो की सराफ सरांची असेल किंवा कोणीही आपले कोणी मान्यवर असतील तर त्यांची पहिली भेट केव्हा झाली. मी 2001 साली वगैरे आकाशवाणी सोलापूरसाठी ऑडिशन दिली होती. सिलेक्शनही झालेलं होतं. कदाचित सरांच्या लक्षात आहे नाही, मला अंदाज नाही येतो. पण त्यावेळेस माझी आणि सरांची भेट झालेली होती पहिल्यांदा. आम्ही ट्रेनिंग घेतलं, पण काही कारणामुळे मी पुढे कंटिन्यू करू शकले नाही आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर परत सोलापूर आकाशवाणीमध्येच काम करण्याची संधी मिळाली. खरं तर सराफ सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस तारापुरे मॅडम पण होत्या. मग त्या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली अतिशय छान असं वातावरण इथलं अनुभवायला मिळालं. अतिशय चांगले चांगले असे कार्यक्रम केले. सराफ सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एखादा कार्यक्रम चांगला केला किंवा गाणी चांगली लावली तर सर आवर्जून फोन करतात आणि एकदा मॅडमनी पण मला संगीतकार मला वाटतं रवी किंवा असंच कोणाबद्दल तरी मी कार्यक्रम छान जयदेव संगीतकार जयदेव त्यांच्याविषयीचा अतिशय चित्रबेला होता त्यावेळेस आपला. तो कार्यक्रम केला होता आणि मॅडमचा मला कार्यक्रम संपल्या लगेचच फोन आला, म्हणे विद्या तू किती छान कार्यक्रम केला. म्हणजे अशी दाद आली तर आपल्याला पण कार्यक्रम करायला इतका उत्साह वाटतो, आनंद वाटतो आणि आणखीनही पुढे काही आपण चांगलं करावं त्या दृष्टीने आपण सगळेच प्रयत्न करत असतो. आणि जर ज्या दिवशी एखाद्या गाणी जर जास्त असतील आपल्या प्रसारणामध्ये मग काही वेळेस तिथे बसणाऱ्यांना लक्षात येतं की आपण दबून जातो, कारण पहाटे 5:15 5:30 पासून आलेलो असतो आपण आणि 12 पर्यंत आता ट्रान्समिशन आहे. त्यामुळे गाणी खूप आहेत. मग सर आल्यानंतर सर ट्रान्समिशन मध्ये येतात बूथ मध्ये आणि काय मग विद्या काय कसं चाललंय कसं वाटतंय. नाही हो सर आज किती गाणी आहेत, कर मग मज्जा. असं सरांचं एक ठरलेलं वाक्य असायचं. ते इतकं म्हणजे आता मिस करू आम्ही की कर मज्जा असं सरांनी सांगितलेलं असायचं ते. आणि कौतुकही सर करतात की आज गाणं खूप छान लावलं होतंस. परवाच मला म्हणाले की विद्या तुझ्या ट्रान्समिशन मध्ये लावणी ऐकायचं म्हणजे ते खूप वेगळं आणि छान वाटतं. नॉर्मली मी लावणी लावत नाही किंवा ते असेल काही कारणामुळे किंवा लक्षात येत नाही काही हे होतं. पण सरांनी असं आवर्जून काही वेळेस दाद देतात. गाणी छान असेल तर, काही चुकलं असेल तर ते सांगतातही. त्याबद्दल कधीच काही वाटत नाही. आणि यापुढेही सरांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. मी तर नेहमी म्हणते सरांना की ट्रान्समिशन मध्ये असेल किंवा कार्यक्रमामध्ये असेल कुठेही असेल तर सर तुम्ही हक्काने आम्हाला सांगा की विद्या तुझं हे चुकलं किंवा हे बरोबर आलं किंवा हे अजून असं पाहिजे होतं. कारण ते नेहमी म्हणतात की आपण स्क्रिप्ट कोणती केली असेल तर ती वाचतोय असं नाही वाटायला पाहिजे. आपण समोरच्या श्रोत्यांशी बोलतो. कारण तसं पाहिलं तर आपल्या समोर कोणीच नसतं डायरेक्टली. इनडायरेक्टली हजारो लाखो लोक आपल्याला ऐकत असतात. म्हणजे आपण आपल्या समोर श्रोते असतात पण आणि नसतात पण, असं दोन्ही असतं हे. पण श्रोत्यांशी आपण संवाद साधतो आहोत असं वाटायला पाहिजे. म्हणजे आपलं ते खूप छान असं बॉन्डिंग होतं. तसं सरांचं आणि आमचं पण खूप छान असं बॉन्डिंग झालेलं आहेच आहे. आणि माझ्या ओळखीचे किंवा संपर्कातले सुद्धा सराफ सरांचे किती फॅन आहेत. मी मागे एकदा सरांना म्हणाले होते की आमच्याकडे एक व्यक्ती गॅस रिपेअरसाठी आलेले होते. मी आकाशवाणीत आहे म्हटल्यानंतर अभिराम सराफ आहेत ना हो तिथे. म्हटलं हो आहेत ना. म्हटलं मला त्यांना भेटायचंय हो. तुम्ही काही पण करा, त्यांचा नंबर द्या मला, नाहीतर त्यांच्या घरी न्या मला, नाहीतर आकाशवाणीत न्या, कुठेही न्या, पण मला त्यांना भेटायचंय. ते सारखं मागत लागत होते. जेव्हा जेव्हा माझ्या मिस्टरांची गाठ पडेल किंवा माझी गाठ पडेल प्रत्येक वेळेस तुम्ही मला सांगितलं नाही कधी भेटायचंय सरांना, ते सारखं म्हणायचे. मग एकदा वेळ पण ठरवली, सरांना पण विचारलं, सर जनरलला होते पण नेमकं त्यांना काहीतरी पर्सनली अडचण आली त्यांची आणि त्यांना येता नाही आलं. त्याचं त्यांना नंतर खूप वाईट वाटलं की मला भेटायचं होतं, अभिराम दादांना भेटायचं होतं. आणि कालचीच गोष्ट आहे की माझी भांडेवाली, मी त्यांना म्हटलं की आमच्या ते नेहमी ऐकतात रेडिओ, मला पण सांगतात त्या की कार्यक्रम हा ऐकला बघा, ही गाणी होती छान होती. आणि मग त्यांना म्हटलं की तुम्ही ऐकता म्हणून जे त्यांच्याशी बोलणं होतं असं थोडंसं आकाशवाणीच्या कार्यक्रमांबद्दल. म्हटलं आमचे अभिराम सराफ रिटायर होत आहे तो, म्हटलं 30 तारखेला. का हो, किती चांगला आवाज आहे की हो त्यांचा. म्हटलं आवाज छानच आहे हो त्यांचा, पण शेवटी सरकारी सेवेमध्ये असताना म्हटलं मर्यादा ही थोडीशी असतेच म्हटलं. तरी पण पुढेही ते काही काही कार्यक्रम वेगवेगळे करतच राहणार आहेत. म्हणजे किती अगदी सामान्य लोकांच्या अगदी त्यांना जवळचा आवाज वाटतो सराफ सरांचा आवाज आहे म्हणजे. आपल्या सगळ्यांना तर तो अतिशय जवळचा वाटतो. सर पण पर्सनली अतिशय आपुलकीनं प्रेमानं मायेनं आपल्याला सगळे भेटत असतात, बोलत असतात, हे करत असतात. पण ही आपुलकी प्रेम असंच राहो नंतर पुढच्या भविष्यातही. आणि सरांना पुढच्या ह्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. गुरुशांत सरांनी सांगितलं त्याप्रमाणे पुढचं आयुष्य मनसोक्त आपल्या मनाच्या ज्या ज्या काही इच्छा राहून गेलेल्या आहेत त्या कामाच्या व्यापामध्ये
त्या सगळ्यांसाठी सरांनी आता वेळ काढून हे करावं, आम्हालाही आनंद द्यावा, काही कार्यक्रम म्हणा किंवा आणखीनही काही याच्या माध्यमातून. एवढीच एक इच्छा आणि खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. थँक्यू नीता मॅडम. यानंतर मी आदरणीय कविता मॅडमला विनंती करतो की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. नहीं, मैं हिंदी में नहीं बात करूंगी. ये बताने के लिए सिर्फ हिंदी में बोला है. प्रसारण सेवेच्या या सुरम्य संध्याकाळी तुम्हा सर्वांना शुभ संध्या. मी पाहिलाय तो विरह 30 तारखेला, कारण त्या दिवशी माझी ड्युटी होती. दादा आले 5:45 वाजता आणि त्या माईकचा जो माईक श्रोत्यांनाही तितकाच प्रिय आहे आणि आपल्यालाही खूप प्रिय आहे, तिचा निरोप घेताना मी दादांना पाहिलं. खूप गहिवरून आलं, ते तुमच्या लक्षात येतच आहे. दादांची आठवण सांगायची आणि रेडिओचं नातं ऋणानुबंध जर सांगायचा झाला तर माझ्या आजी आजोबापासून मला रेडिओची सवय. अगदी इतकं की सोलापुरात आकाशवाणी सुरू झाली आहे याचा आनंद मी माझ्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावर पाहिला आणि तिथून मला सवय लागली रेडिओची, आकाशवाणीची. ती सवय इतकी होती की अक्षरशः बातम्या म्हणा किंवा अयाचित सर म्हणा बोलत असतील तर ते मला लिहायची सवय लागली होती त्या स्पीडमध्ये. आणि गाणी ऐकून शाळेमध्ये कवितांना चाली लावणं आणि वाचन करणं, वाचलो आपण तर आपल्यालाही आकाशवाणी सारखं बोलता येईल, स्पष्ट होतील उच्चार, या हेतून ती लागलेली गोडी, ती गोडी जपत जपत माझ्या गुरुवर्यांच्या आशीर्वादाने मी आकाशवाणीपर्यंत पोहोचले. हा मला खूप मोठा आनंद आहे आणि ते खरंच एक ऋणानुबंधच म्हणायला हवं. आज विषय आहे अभिराम दादांच्या निरोप समारंभाचा. जसं की म्हणाले की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. मला इथं असं म्हणावं असं वाटतं, थोडंसं गहिवर बाजूला ठेवून, तू का राम तू अभिराम. तो हमारे जीवन में अभिराम दादा के जो भी से मिला हुआ जो भी मार्गदर्शन है, जो प्रेरणा है, वो हमारे जीवन में आखिर तक रहेगी. खूप साऱ्या आठवणी आहेत. माझ्या आईचाही ऋणानुबंध अगदी तसाच आहे अभिराम दादांसारखा. त्याची एक विशेष आठवण सांगावीशी वाटली की माझ्या आईनं कशी असतील निवेदक यांचा एक अंदाज सांगितला होता की हे यांचं नाव हे आहे म्हणजे हे असे असतील. आणि जेव्हा ऑडिशनला आम्ही आलो व्हॉइस टेस्टिंगसाठी, तर त्यावेळेस जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं दादांना आणि आवाज ऐकला, काही नसतं, फक्त तुम्हाला तिथं कागद ठेवलेला असतो आणि तो वाचायचा आहे. हे त्यांचं ऐकल्याबरोबर त्यांच्याकडे वरून खालीपर्यंत पाहिलं आणि आईचे शब्द आठवले आणि अगदी म्हणलं आता काही टेन्शन नाही, आपलं सिलेक्शन होणारच, या विश्वासानं मी आत गेले. आणि अशा पद्धतीनं प्रवास सुरू झाला. हा प्रवास इतका रंगला की जसं विद्याताई म्हणाल्या, कर मज्जा. खरंच खूप मजा केली. सुरुवात बालसभेपासून केली. अजूनही बालसभेतून बाहेर पडावंसंच वाटत नाही, कारण ती मज्जा खरंच मज्जा करण्यासारखी आहे. आणि सर कधी पण एकटे असले की अगदी छान एंट्री घेतात. MP मध्ये रेकॉर्डिंग करत असताना अगदी आम्ही तंद्रीत असतो. बोला म्हणलं की मी म्हणते, वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर हे असं अगदी कामापासून अंतरात्म्यापासून ते अध्यात्मापर्यंतचा हा अभिराम दादांचा प्रवास अवर्णनीय आहे. ऋणानुबंध तर संपणार नाहीच आहेत, आत्ता सुरू झालेत असं वाटतंय. खूप साऱ्या शुभेच्छा मी दादांना देते आणि त्यांच्याच वाढदिवसा दिवशी सगळ्यांसाठी एक 4 ओळी मला सुचल्या होत्या. आज इच्छा होती पण कामामुळे मला काही लिहिता आलं नाही, तर ते मी तुमच्या समोर सादर करते. आकाशवाणीचा लढीवाळ सूर म्हणजे दादा. श्रोत्यांच्या फरमाईशींचा हक्काचा सूर, माफ करा, श्रोत्यांच्या
फरमाईशींच्या हक्काचा सूर म्हणजे दादा आणि सहकारी चिमुकल्यांच्या प्रश्नांचे उत्तर म्हणजे दादा दादा आणि दादाच. धन्यवाद. जाता जाता एक आठवण खास सांगावीशी वाटते. आज ते या जगामध्ये नाहीयेत. अण्णा कुलकर्णी, माझ्या मैत्रिणीचे आजोबा, ते नेहमी मला ड्युटी लागले की आग्रह करायचे. मी आयाची सरांसाठी पण सांगू इच्छिते. त्यांचं जे तुम्ही जाहिरात द्या आकाशवाणीला, हे जे आहे ते अगदी तू लावत जा, मला ऐकायचंय. तर हे पण मला आयाची सरांपर्यंत पोहोचवायचं आहे. खरंच खूप सुंदर ते आहे. आम्हालाही ते आवडतं. भले जरासं आपल्या प्रसारणामध्ये गाण्यानंतर जाहिराती लागल्या की थोडा मूड ऑफ होतो, पण तो खरंच पाया आहे आणि विसावा तो महत्वाचा असतो. एवढं बोलते आणि पुन्हा एकदा सराफ परिवाराला सर्वांना आणि मॅडमनाही खूप सारे शुभेच्छा. कारण मी इथंच राहिला होतो आणि आकाशवाणी स्थापन झाली नवीन, तर बघायला यायचो आणि असं वाटायचं की एक दिवस आपल्याला आकाशवाणीमध्ये काम करायला मिळेल. 2005ला आमच्याकडे साहित्य संमेलन घ्यायचं असं ठरलं सोलापूरला आणि 2006ला जानेवारी महिन्यामध्ये साहित्य संमेलन झालं. त्यावेळेला निवेदक आमच्याकडे कमी होते. अरविंद जोशी वगैरे असे सगळेजण आठवडा सोलापूर दिनांक करायचे. तर त्यात मलाही सहभागी करण्यात आलं. पण 3 महिने ट्रेनिंग होती माझी. 3 महिन्यानंतर सोलापूर दिनांकला आता माईकवर जायचं आहे आपल्याला, आता सोलापूर दिनांक सांगायचं उद्यापासून. तर ते आता म्हणाले की कागद ठेवल्यानंतर वाचायचं. ते सुद्धा कागद ठेवताना सुद्धा धडधड करायचं की आपल्याला लोक ऐकतील का किंवा आपल्याला वाचताना काय होईल. पण काही बारकावे अभिरामदादा खूप चांगलं सांगायचे आम्हाला की असं नाही, असे याचे उच्चार असे पाहिजेत, एवढ्या कमी शब्दामध्ये ती बातमी पाहिजे. याचं जे मार्गदर्शन आम्हाला मिळालं ना ते खूप मोलाचं आहे. मी फार काही बोलणार नाही, पण तुम्ही जरी आज निवृत्त होत असला तरी यापुढे कार्यामध्ये प्रवृत्त राहणार आहात असं मला वाटतं. मी खरं म्हणजे गेल्या 8 दिवसापूर्वी माझ्याकडे वाईट घटना घडली. जो 5 जणांचा अपघात झाला, त्या मोठ्या अपघातातून आम्ही वाचलो. आम्ही अजून एक प्रशांत जोशी पण येणार होते. या सगळ्याच्या वतीनं प्रशांत जोशी, आम्ही बाकीचे आलेले सगळ्याच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि सांगतो. धन्यवाद सर. यानंतर विनंती करतो मराठी अरविंद जोशी साहेब, आपण आपला अपघात झाला आमचा. त्यामुळे माझ्या बोलण्याचं फार औचित्य नाही. कसं धरायचंय याच वेळ बोलणार नाही एवढा. मला आठवतंय की विदाउट माईक जातोय आवाज रेकॉर्डिंगसाठी. आमच्या संतोष, माझा आणि अभिराम सराफ यांचा फार दीर्घ काळचा परिचय आहे. त्यांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाला मी हजर होतो, आठवतंय का आपल्याला? आणि तिथे त्यांच्या संसारातल्या कटू गोड आठवणींची सगळे आठवण करत होते. मग कटू आठवणींची कधी कुणी आठवण काढली की त्यांना विचारलं, तुम्हाला पुढच्या जन्मी हाच नवरा पाहिजे का? त्यांनी सांगितलं की मला हाच पाहिजे. मग एवढं वाईट आहे तर का पाहिजे? त्या म्हणल्या वाईट आहे, परंतु त्याला ठोकून ठोकून मी दुरुस्त करते आणि मी दुरुस्त केलेला हा नवरा पुढच्या जन्मी दुसऱ्या कोणाला काय मिळवू देऊ? तर मला असं वाटतं की आता दुरुस्त करायला खूप संधी मिळणार आहे आपल्याला. आणि त्यांनी जो संदर्भ दिला दुरुस्त करण्याचा, तो त्यावेळेस त्यांनी बळजबरीने त्यांना जिम मध्ये पाठवायला सुरुवात केली होती. आणि जिमचं घडवणं काही फार काही त्यांनी मनावर घेतलं नाही, त्यांच्या शरीराने मनावर घेतलं नाही. पण आता त्यांना चांगली संधी मिळेल असं मला वाटतं. ते अभिराम सराफ ड्युटीवर असले की पहिल्यांदा लक्षात येतं आनंदमय, चैतन्यमय आणि मंगलमय प्रभात काळी सर्वांचे स्वागत करतो. एक गोष्ट चांगली माझ्या आयुष्यात म्हणजे मी कुठे एखाद्या ठिकाणी गेलो, म्हणजे 2-3 ठिकाणी असं अनुभव आला की मी त्या कार्यालयात गेलो आणि रिसेप्शनिस्ट तिथे मुलगी होती. तिला म्हणलं मला ह्या अमुक तुमच्या जनरल मॅनेजरला भेटायचं आहे. तिने माझं नाव विचारलंच नाही आणि तिने आत कळवलं तुम्हाला अभिराम सराफ भेटायला आलेत म्हणून. तर माझा आणि त्यांचा आवाज जवळजवळ सारखाच आहे. त्यांनी आवाजावर खूप नाव कमावलेलं आहे आणि त्यांच्या भोवती ग्लॅमर आहेत त्याचं निश्चितपणे आहे. आपण ज्यावेळेस ग्लॅमरस व्यवसायातून निवृत्त होतो ते निवृत्त होणं जास्त आव्हानात्मक असतं, कारण ग्लॅमरमध्ये जगण्याची सवय लागलेली असते आणि आपण त्या पदावरून उतरलो की
पुन्हा कुणी नमस्कार सुद्धा करत नाही. म्हणजे पत्रकार म्हणून मला आलेला अनुभव तुम्हाला सांगतोय. परंतु तुम्हाला निवृत्त झाल्यानंतर सुद्धा लोकांनी असाच मान द्यावा असं वाटत असेल तर तुम्हाला पदावर असताना, खुर्चीवर बसलेलं असताना चांगलं काम केलं पाहिजे. तुम्ही जर खुर्चीवर बसल्यानंतर खुर्चीची मस्ती लोकांना दाखवली तर नंतर तुम्हाला लोक अजिबात नमस्कार करत नाहीत. परंतु तुम्ही जर खुर्चीवर बसून खुर्चीचा सदुपयोग केला असेल, माणसं जोडली असतील, तर मात्र खुर्ची गेली तरी तुम्हाला लोकांचा मान मिळतो. आणि मला अशी आशा आहे की अभिराम सराफ यांच्या आयुष्यामध्ये तो मान त्यांना नक्की मिळेल, कारण त्यांनी खुर्चीची मस्ती कधी दाखवलेली नाही. त्यांच्या आयुष्यात आता एक मोकळेपणा येणार हे निश्चित आहे. त्यांना पहाटे 5 वाजता जाग येणार आहे, आपल्याला आकाशवाणीवर जायचं आहे म्हणून. आम्हाला असं होतं आठवड्यात 1 दिवस असून, त्यांना तर होतच असणार आहे. परंतु तो एक मोकळेपणा येणार आहे. त्यासाठी त्यांना मी असं म्हणलं की तुम्ही मोकळे राहू नका, तुम्हाला मी गुंतवतो. आणि उद्याच आमचा एक उपक्रम सुरू होतोय. आम्ही मंगळवाड्याला एका सूत्रसंचालन कार्यशाळेला त्यांना घेऊन जातो मार्गदर्शन करण्यासाठी. तर त्यांना मी असं म्हणलं की तुम्हाला मोकळा वेळ कारणे लागेल, तुमच्या ज्ञानाचा उपयोग तरुण पिढीला होईल आणि 4 पैसे मिळतील तुम्हाला. तर त्या दृष्टीने त्याने ह्याही क्षेत्रात खूप मोठी मजल मारावी आणि 25 वर्ष नोकरी करताना जे अनुभव आलेत त्या अनुभवाचा लाभ पुढच्या पिढीला मिळवून द्यावा. त्यांना मी निवृत्तीनंतरचं आयुष्य अधिक चांगलं, अधिक चांगल्या आरोग्याचं जाईल अशी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द थांबवतो. यानंतर मी आमचे मित्र मारुती पावडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त ज्यांच्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण उपस्थित आहात ते आदरणीय अभिराम दादा सराफ आणि सर्व आकाशवाणीचे अधिकारी, आमचे सगळे सहकारी, निवेदक, तसंच उपस्थित सर्व मान्यवर. खरं तर आकाशवाणीमध्ये मी जे उभा आहे ते केवळ अभिराम दादाच्या प्रेरणेमुळं आणि अभिराम दादाच्या शिकवणीमुळं म्हणा किंवा संस्कारामुळं म्हणा. कारण अक्कलकोट सारख्या ग्रामीण भागातून आकाशवाणीमध्ये येणं आणि तिथला प्रवास साधारण 10 ते 15 वर्षाचा करणं हे खूप आव्हानात्मक आहे असं मला वाटतं. कारण दादाची आणि माझी जेव्हा 2005 साली कुरनूर गावामध्ये भेट झाली, दादा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आले होते. तेव्हा मी संचारला काम करत होतो, आजही करतोय. मला वाटतं रात्री 9, 9:30ची वेळ होती, तेव्हाही सोलापूर दिनांक सुरू होतं. तेव्हा दादानी मला एक ऑफर अशी दिली की तुम्ही सोलापूर दिनांकला काम करू शकता आणि तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे. माझा तत्पूर्वी कसलाही जास्त जवळचा संपर्क नव्हता, तरी सुद्धा दादानी जी ऑफर दिली ती खरोखरच माझ्यासाठी खूप महत्वाची होती आणि माझ्या थोडंसं करिअरला कलाटणी देणारी होती असं मी म्हणेन. पण जेव्हा ती ऑफर मिळाली तेव्हा मी कुरनूरमध्ये होतो. कुरनूरमधून येऊन सोलापूर दिनांक करणं हे खूप आव्हानात्मक होतं माझ्यासाठी आणि त्या आव्हानात्मक गोष्टीमुळे मी ती सोलापूर दिनांकची ऑफर थोडीशी पुढे घेऊन गेली आणि मला वाटतं 4-5 वर्षानंतर पुन्हा एकदा जेव्हा जगदाळे साहेब आले तेव्हा दादांचा फोन आला आणि ते म्हणाले की सोलापूर दिनांक करतोस का. तेव्हा मी होकार दिला आणि होकार दिल्यानंतर पुन्हा तीच समस्या उभी राहिली. सोलापूरमध्ये आल्यानंतर राहायचं कुठं असा एक प्रश्न पडला होता. खरं तर हा एक खूप भावनिक आणि कौटुंबिक मुद्दा आहे. मी मुद्दामून तुम्हाला सांगतोय कारण आकाशवाणीतले अभिराम दादा आपण गाण्यातून, त्यांच्या प्रसारणातून, त्यांच्या आवाजातून अनुभवलेले आहात. पण एक माणूस म्हणून अभिराम दादा किती ग्रेट आहेत हे मला तुम्हाला सांगायचंय. जेव्हा मी सोलापूरमध्ये आलो तेव्हा दादा असं म्हणाले की राहतोस कुठं. तेव्हा मी म्हणलं काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे, कुठेतरी थांबावं अशी इच्छा आहे. पण दादांनी सांगितलं की तू माझ्या घरी राहा. कारण सुरुवातीचा ट्रेनिंगचा जो काळ होता 8-15 दिवसाचा, तेव्हा दादांनी पहिल्या 8 दिवसामध्ये दादा स्वतः घरी ठेवून घेतले. त्याच्यानंतर मी संतोष पवारांच्याही घरी राहिलो. साधारण एक 15 दिवस मी हा ट्रेनिंगचा काळ पूर्ण केला. तेव्हा ह्या दोघांनी मला खूप मदत केली. त्याच्यानंतरचा जो काळ आहे, माझ्या बोलण्यामध्ये काही चुका असतील किंवा काही गडबडी असतील, स्लिप ऑफ टंग असेल, त्याच्यामधल्या काही चुका असतील ते दादा आवर्जून मेसेज करायचे नेहमी, ते प्रसारणात असो किंवा नसो. आणि मी दादांना नेहमी सांगायचं की बाबा फक्त मला चुका सांगा आणि मी नेहमी ते सुधारत जाईन. तेव्हा दादामुळे मी घडू शकलो असं मी नक्की म्हणेन. खरं तर आकाशवाणीमधले अनेक लोक आहेत, खूप चांगलं काम करतायत. दादा त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहेतच.
पण दादा तुमच्या जाण्यानं आमचं शिकणं आता थांबणार आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं ज्या अ, ज्या याच्यातून तुम्ही अधिकारवाणीनं सांगायचा ते आम्हाला शिकायला मिळणार नाही असं मला नक्कीच वाटतं. ही एक खंत देखील मनामध्ये आहे. आणि दादा तुम्ही जरी सेवानिवृत्त होत असलात तरी आमच्यावरचं प्रेम अजिबात कमी करू नका. आमच्यातल्या चुका तुम्ही नेहमी सांगत चला. आणि आकाशवाणीमध्ये जे नातं तुमचं जुळलेलं आहे ते जुळलेलं नातं असंच कायम आपण आमच्या सगळ्यांशी ठेवावं अशी एक प्रार्थना, अशी एक अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. स्वामी महाराज आपल्याला उदंड आयुष्य देवो. तसंच आपलं जे पुढील जे आयुष्य आहे ते सुखकर व्हावं अशी देखील मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर विनंती करतो माझे मित्र संतोषजी पवार. बोलतो. नमस्कार. मंचावर उपस्थित सर्वजण आणि समोर उपस्थित सर्वजण. माझा आणि रेडिओचा प्रवास जर बघितला तर तसा 96 पासूनचा आहे. त्यावेळी मी 6वीत होतो आणि दादा आणि ऋषी मामा हे गावी आले होते पानमंगरुळला आणि त्यावेळी बालसभेचा कार्यक्रम होता. त्यावेळी भारूड सादर केलं आणि त्यानंतर त्या पूर्वीपासूनचा माझा संबंध होताच. आई माझी तशी आयरवाडीसारख्या ग्रामीण भागातली कन्नड भाषिक असताना देखील डालीतनं रेडिओ घेणारी बाई आहे म्हणून तिला हिणवलं जायचं. पण रेडिओचा संस्कार इथपर्यंत येऊन पोहोचला की काही काही कारणामुळं विहिरीतलं पाणी आटलं आणि माझे वडील इथंच कामाला यायचे आणि दादांचा आवाज आणि ऋषमाचा आवाज कायम कानी पडायचा. आणि हा सगळा प्रवास घेऊन जात असताना मग आम्ही ऐकतच राहिलो. रेडिओचा एरा जो होता तो गोल्डन एरा होता असं आम्ही मानतो. राजेंद्र असतील, गुरुदादा असतील, गुरु अण्णांच्या बहिणीमुळं अर्थात रेखाताईमुळं मला कळालं की माझ्यात आकाशवाणीचा आवाज आहे. ते कधी कळालं तर 2004 साली आम्ही बीएड होऊन बाहेर पडलो आणि मग हा प्रवास सुरू झाला. मग तपासे साहेब होते. तपासे साहेबांनी स्कूटीनी लावली आणि त्या पद्धतीने आम्ही 30 मधून पहिल्या 10 मधून 5 मधून परत पहिल्यामध्ये येण्यासाठी आसावरी नारकर कारणीभूत ठरल्या. आणि महत्वाचं म्हणजे तिथं सुद्धा कलाटणी देणार आहे. सगळ्यांच्या ज्या भावना होत्या त्याच भावना माझ्याही आहेत, संमिश्र भावना. कारण ज्या माणसानं गुणवत्ता हेरल्याबरोबर त्या मुलाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं जे शिक्षकाचं काम असतं ते शिक्षकाचं काम दादांनी अखंडपणे केलं. आणि इथे जे आमची ही कॅज्युअल अनाउन्सरची जी फळी उभी आहे ती केवळ दादांच्यामुळे उभी आहे. आणि आज आम्ही ते जे जाहिरातीमध्ये काम करू शकलो किंवा इतर व्हॉइसओव्हर मध्ये आम्ही अगदी टीव्हीएस शेलार पर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. मुंबईतल्या कितीतरी ऍड एजन्सी पर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. एकदा तरी तेलुगू हैदराबाद केंद्राकडनं आम्हाला नॅकोचं एक बजेट आलं होतं. त्या बजेटमध्ये सुद्धा मराठी ट्रान्सलेशन झाल्यानंतर सुद्धा जिथं लता मंगेशकर, जिथं आशा भोसले यांच्या स्टुडिओच्या माध्यमातून जिथं आम्हाला बघायला सुद्धा मिळत नव्हतं अशा राजेंद्र पाटणकर किंवा ही सगळी दिग्गज मंडळी होती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते दादांनी केलं. हे एवढ्यासाठी सांगतो की चांगल्या माणसाला प्रोत्साहन देत जाणं आणि त्याच्यातला चांगला गुण हेरणं. बाकी जर कौटुंबिक प्रत्येकाच्या व्यथा 3 दगडाच्या चुली या सगळ्यांसोबतच असतात. पण मुद्दा हा आहे की माणूस पण जपणं जे असतं ते अखंडपणे दादांनी जपलं आणि ते याही पुढे जपावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. अधिक न बोलता दादांच्या निवृत्तीला शुभेच्छा देतो. दादा आणखी जाहिरातीमध्ये भरपूर करा, आणखी स्टुडिओ उभारा, आम्ही सगळे सोबत तेही आहे. अगदी जग फिरू दे अशी अपेक्षा आहे. रंगात राहायचंय, धनु तरी समोर आहेच आहे आणि महेश जाव तरी आहेच आहे. आणि मॅडमना आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि हा सगळा काळ अगदी म्हणतो ना टर्न टेबलचा काळ होता आणि ऋषुमामांनी पण सांगितलं की हे सगळं वाढलेलं वगैरे असतं. हाही काळ आम्हाला अनुभवायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं तांत्रिक दृष्ट्या शुद्धतेचा जो प्रवास आम्हाला शिकवला तर ते दिलीप मिसाळांनी सांगितलं त्यावेळी. त्यानंतर मग तपासे साहेब सुद्धा आम्हाला आठवतातच आणि विशेष म्हणजे शैला मॅडम देखील आठवतात. आणि या सगळ्यांच्या सोबत अधिकारी बदलला की वासे बदलतात असं म्हणतात. अर्थात त्याचा अर्थ वेगळा की बाबा हे सगळं बदलत जरी असलं तरी सुद्धा दादा मात्र स्टील स्थितप्रज्ञ. कारण खुर्चीला सलाम करणं हा जो गुण आहे ना हा गुण बऱ्याच जणांमध्ये नसतो. मोडेन पण वागणार नाही अशी काही वृत्ती असते, मग त्यांना बाहेरचा रस्ता मिळतो. हे त्यांच्या वर्तनातून प्रत्येक ठिकाणी आम्हाला जाणवलं आणि त्यामधून आम्ही शिकत गेलो. आणि आज संगमेश्वर सारख्या ठिकाणी आम्हाला कुठंतरी अध्यापन करायला मिळतं. याचाही संस्काराचा काही थोडासा जर भाग असेल तर तो याही माणसांकडनं आहे, या ज्येष्ठांकडनं आहे.
गुरुअण्णाला बघत आम्ही जसं मोठे झालो तसं दादांना बघत मोठे झालो. ऋषीमामांचा आवाज आमच्या कानामध्ये आजही घुमतोय. आजही सरस्वतीची वाणी, मामा तुमचे जे कॅसेट आहेत ना, आजही लोकांची मागणी आहे. जुनी माणसं जी आहेत ना, जी आता 65ला वगैरे आहेत, ती माणसं आजही मागतात. याचा अर्थ असा आहे, आकाशवाणीनं एक जे लोकांचे कान तयार केले, कान तयार करण्यामध्ये ह्या मामा बच्च्याचं योगदान तेवढंच आहे. कारण ती जाहिरात जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा त्यातल्या शब्दांना जी धार आहे तेवढ्या आवाजाला देखील तीच धार आहे असं मी मानतो. एकूणच दादांना निवृत्तीच्या शुभेच्छा देतो आणि मॅडमनाही शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद संतोष. यानंतर मी विनंती करतो, माननीय सोहनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. इसको ऐसा घुमान का ऐसा सर तो घुमाओ. चलो. नमस्कार. 1995 सालापासून तुमचा आकाशवाणीशी संबंध आला आणि या कार्यक्रमापासून आम्ही सुरुवात केली आणि अभिराम सराफांनी त्याच्यानंतर 2 वर्षानंतर आमचं रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली आणि आम्ही शेकडो कार्यक्रम केले. त्याच्यामध्ये शेकडो कार्यक्रमांचं रेकॉर्डिंग अभिरामने केलं. हे त्यांना फार मोठं क्रेडिट आहे. आणि कुठं चुकलेलं असलं तर ते सांगायचे, कमी वेळ पडला तर ते सांगायचे. आता कालच एक कार्यक्रम केला आहे, एक गाणं कमी पडतं किंवा म्हणल्यानंतर म्हटलं मी येतो आणि करून टाकू. असे शेकडो कार्यक्रम आम्ही केलेले आहेत आणि त्यासाठी जे सहकार्य अभिराम आणि आकाशवाणीने दिलं आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. नमस्कार. यानंतर मी विनंती करतो, अभियांत्रिकी क्षेत्रातले आमचे सहकारी अनंतराव पुजारी, दादांचे अण्णा पुजारी अण्णा नाही ते दादा दिसू देत की नाही. ऐकू, माझा आवाज ऐकू जाईल नाही येत? माझा आवाज ऐकू येतो ना? योगायोग बघा, मी आल्या जेवण देखील आलं. हा, म्हणजेच मी आलो की आनंद आहे, लक्षात ठेवा. सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय सर्व सहकारी बंधू, सर्व कॅज्युअल्स, आता आपल्याला माहितीच आहे, आतापर्यंत बरेच जण दादांबद्दल बोलले. खरंच आहे, दादांनी आपल्या कार्यक्रमातून जी लोकप्रियतेची उंची गाठलेली आहे, हे त्यांच्या कार्याची ती पावती आहे. आतापर्यंत जेवढ्या लोकांनी सगळेजण सांगितले. मी साधारणतः 1998ला इथं आलेलो होतो. 98 ते 2024, आज 26 वर्षात मी दादांना खूप जवळून बघितलंय. आज आकाशवाणी म्हणल्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातले साहित्यिक आले, डॉक्टर आले, वकील आले, शिक्षक आले, विद्यार्थी आले, शेतकऱ्यांची उभी झाली, पंढरपूरची वारी असो, तुळजापुरीची वारी असो, प्रत्येक ठिकाणी दादांनी मन लावून काम केलं आणि त्यामुळं त्यांचा जनसंपर्क वाढला, लोकप्रियता वाढली लोकांमध्ये आणि मग त्याची प्रचिती कशी कशी होत गेली तेही सांगतो. आणि या सगळ्यांमध्ये एक मला भावलेला एक टेक्निकल माणूस म्हणून तर दादांचं जे डबिंग एडिटिंगचं काम जे होतं ते अत्यंत भारी होतं. पाणी पितो बरं का. दादांबद्दल बोलायचं म्हणल्यावर ताण लागू लागले. मी कोणावर टीका करत नाही, पण तुम्ही डबिंग एडिटिंगच्या बाबतीत बघा, काही कार्यक्रमामध्ये खाकारलेले आवाज येतात पण ते लक्ष देत नाहीत. नाही, टीका समजू नका, मी माणूस आहे, मी चुकतो, पण दादांचे कधीही तुम्ही एडिटिंग डबिंग बघा, 99.99% हे पक्के असायचे दादांचे. याचं कारणच एक आहे, तुम्ही जे कार्यक्रम करता नंतर एकदा तरी ऐका. एक 10 मिनिटं जर आपण शांतपणे ऐकलं, ते बघा फटाके देखील वाजतात दादांमुळं. हा हे नाही हा, तर दादांचं डबिंग एडिटिंग जे होतं ते अतिशय चांगलं होतं. हा, आणि मी आता फटाके जसे परवा देखील सांगितलं,
दादांचे म्हणजे सेंड ऑफ होता 30 तारखेला. मी इतरांना बोललो मोदी कशाला सोलापुरात येतात. मी म्हणलं दादांच्या सेंड ऑफला येत आहेत, कारण ती प्रसिद्धी तिथपर्यंत पोहोचली की काय. आणि खरंच आहे आज. आणि आणखीन एक चांगला योग म्हणजे ऋषिकेश आयाची तिथं आहेत. आयाची, तारापुरे मॅडम, अभिराम सराफ आणि तुम्ही सगळे कॅज्युअल्स देखील. तुम्ही सगळ्यांनी मेहनत करून ज्या उंचीवर आज आकाशवाणीने त्याला तोड नाहीये. आज कुठे जाईल तिथं आम्हालाही अभिमान वाटतो की मी सोलापूर आकाशवाणीत नोकरीला आहे. आणि त्यातल्या त्यात पुन्हा या तिघांपैकी मी दादांना जास्त का टक्के देतो. तुम्ही 10-15 वर्षापूर्वी गेलात. दादा सुनीता तारापुरे मॅडम पण एक 10 वर्षापूर्वी गेल्या. आणि एकमेव अभिराम दादा इथे शेवटपर्यंत टिकले, पार रिटायर होईपर्यंत. आणि मग ह्यांची जी लोकप्रियता प्रचंड वाढली त्याचे काही किस्से सांगतो. किस्से माझ्याकडे शेपाशे आहेत, पण एक 2-3 सांगतो, जास्त वेळ घेत नाही. तर त्या काळात 1998 वगैरे मोबाईल अजून आलेले नव्हते. त्यावेळी लँडलाईन वरनं फोन यायचे. मग हॅलो दादा हायती का, हायती की, द्या की फोन. दादाच नाही, मी दादाच बोलतोय. लेडीजचा फोन होता म्हणून. बरं, कारण लेडीजच्या असल्यावर दादा देत नव्हतो मी. नाही, जेंट्सचे असल्यावर पार गेट जवळ असले तरी बोलून द्यायचं. मग बोला. नाही दादा नाही, मला सराफ वहिनी देखील एकदा सांगितल्या होत्या. म्हणून तर मग मी विचारलं. त्यांनी म्हणले काल दादा तुम्ही ते दादा कोंडकेचं गाणं खूप चांगलं लावलं हो. मग म्हणलं हो आमचं कामच आहे ते, आम्ही छान छान गाणी ऐकवतो वगैरे वगैरे. मग असं बोलत असताना त्यांना विचारलं तुम्ही काय करता. शेती. मी म्हणलं काय शेतात. काय नाही, घर हाय, नवरा बायको हाय, 4 पोरं आहे ती. मी म्हणलं शेतातल्या पिकाबद्दल विचारतोय म्हणलं, तुमच्या नाही. बर का. मग गहू हाय, ज्वारी हाय वगैरे वगैरे सांगणार. अशा पद्धतीनं. मग पण बोलण्यामध्ये एक आहे, पण दादाचा आवाज वाटत नाही. हे हमखास असायचं. सर्वात शेवटी फोन ठेवताना मला ऐकायचं हे बहुतेक हे दादा नाही. म्हणजे दादाचा आवाज हा प्रत्येकाच्या कानामध्ये अगदी घुमलेला होता. आणि त्या दरम्यान आणखीन एक किस्सा सांगतो. दादा आणि मी तर उत्पन्न वाढीसाठी खूप प्रयत्न करतो. तर एका दुकानात मी 8 ते 10 वर्ष जायचो. किती? 10 वर्षे. तिथं बिलिंग काउंटरवर मालक असायचे आणि सेल्स काउंटरवर मुलगा असायचा. आणि माझी पद्धत काय, आपलं काय काम झालं त्या मालकाशी बसणे, एखादा चहा पिणे आणि निघून येणे. 8-10 वर्षानंतर सांगतोय, त्या काउंटरवरच्या त्यांच्या मुलाला कुणीतरी विचारलं हा कोण आहे. तर त्यानं म्हणलं अभिराम सराफ आहेत. मग मी माझं सगळं बोलणं झाल्यावर उठून गेलो. अरे म्हणलं मी अनंत पुजारी, अभिराम सराफ नाही आहेत. म्हणल्यावर असं आहे का, तरी आवाजात जरा वेगळं वाटलंच म्हणलं हे. आणि दुसरी गोष्ट, एकदा एका कार्यक्रमात सांगतो दादा, चांगल्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद होती. बरेच पत्रकार येतात, आपल्या आकाशवाणीकडून कुणीही जात नाही, पण ओळखी निमित्त मीही जाऊन बसलेलो. मग तिथं काही उत्साही सूत्रसंचालक अँकर खूप असतात बरं का. त्यांना स्तुती करायची एवढी वाईट सवय असते की प्रमाणाच्या बाहेर करतात ते. मग तिथं एकमेकांचा सत्कार, आता अमुक अमुक प्रशांत जोशींचा सत्कार होईल, पद्माकर कुलकर्णींचा होईल. मग नंतरनी अनाउन्समेंट आली, आकाशवाणीचे सुप्रसिद्ध निवेदक अभिराम सराफ. मला वाटलं दादा पण आहेत का म्हणून मी बघितलं, दादा नाही आहेत. मग मला सांगितलं तूच. मग आता एवढं बोलल्यानंतर मी गेलो, सत्कार स्वीकारला. पण बसल्या ठिकाणी त्या जे संयोजक असतात चिठ्ठी पाठवली की मी अभिराम सराफ नसून अनंत पुजारी आहे. पण तरीही त्या पठ्ठ्यानी शेवटपर्यंत सांगितला नाही. कार्यक्रम संपल्यानंतर मी त्याला भेटलो, तुला सांगितलं तर नाही अभिराम सराफ. मी जाऊ दे हो, नाहीतरी तुमचं नाव सांगितल्यावर कोण ओळखलं असतं म्हणा. नाही, ही सत्यस्थिती आहे बरं का, ही सत्यस्थिती आहे. आज पाणी का जास्त पितो मॅडम. नाही, एक इंजेक्शन घेतलंय मी त्यामुळे. आणि तुम्हाला हे सांगतो, मला वर्षभर झालं स्पाईनचा प्रॉब्लेम आहे, जास्त वेळ उभा राहू शकत नाही. पण आधी लगीन कोंडाण्याचे, तसं आधी भाषण दादांच्या निरोपाचे, मग बघू नंतर माझ्या ऑपरेशनचे. अशा पद्धतीनं आज थांबलो. आणि मग ह्या लोकप्रियतेमुळं आणखीन काही गोष्टी घडायच्या सांगतो. दादा मी तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, उत्पन्नाची बाजू वाढवत असताना लोकांना पटवावं लागतंय की तुम्ही आकाशवाणीला जाहिरात द्या. मग मला ते खूप जड जायचं. कारण का, मी जर जाऊन सांगितलं मी अनंत पुजारी कधी ऐकलं नाही नाव. अहो ते हॅलो बिलो मध्ये ध्वनी मुद्रण वगैरे कधी तर असत, कधीतरी एकदा असते. बरोबर. मग आणि दादांना तर सगळं जग ओळखतंय.
मग मी खूप प्रयत्न करायचो, म्हणजे माझे इफर्ट्स जे आहेत ते खूप लावावे लागायचे. आणि मग तरी देखील काय व्हायचं, दादांच्या लोकप्रियतेमुळं ऐनवेळी दादा आले की झाला पुजारीचा पत्ता कट. म्हणजेच थोडक्यात काय, वेगवेगळे प्रयत्न करून मी एखादी पटवावी आणि दादानी ऐन वेळेला येऊन हनीमूनला न्यावी. हा नाही खरंच. मग मला सांगा, पुजारी का चिडणार नाही? हा, आणि पुन्हा मग काही लोक ओरडायचे की पुजारी चिडतो. बर, मग त्याच्यातून पण मात्र मी प्रेरणा घेतली दादांमुळं. दादा हे माझे प्रेरणास्त्रोत आहेत. मी म्हणलं चल, एक गेली, परत दुसरं, तिसरं. हा त्या प्रयत्नात कमी नाही पडलो आणि मग त्याच्यामुळं मलाही थोडंफार यश मिळालं. आणि त्या प्रेरणास्त्रोत बद्दलही बोलतो दादा. तुम्ही कुणीही कधी अभ्यास केला नसेल एवढा, आज मी सांगतो. आणि दादांच्या नावातच अभिराम आहे. ए फॉर अनाउन्सर, लास्ट एम म्हणजे माईक. हा, ते दोन्ही योगायोगानेच ते जन्मता आलेले असते त्या नावामध्ये, त्यामुळं कदाचित. मग दादांना प्रेरणास्त्रोतच सांगतो. माझी एक वैयक्तिक धारणा आहे, प्रत्येकाला गुरु असावा एक. ओके, गुरु असावा, मार्गदर्शन करायला. आता हे आहेच सारखे वगैरे. पण त्याच बरोबर थोडस मी जरा वेगळ्या धरेन की हेल्दी स्पर्धक पण एखादा ठेवावा. ओके, आता तुम्ही कॅज्युअल्स आहात, त्यांच्याहून उत्तम मी अनाउन्समेंट कशी करेन? ओके, एखादा पैलवान आहे, आता गुरुंनी सांगितल्यासारखं, त्याच्यावर मी कुस्ती कशी मारेल, तसं मग मी विचार करत होतो इथं स्पर्धक कोणाला निवडावा. आधी जरा सचिन मला दिसले, म्हणलं सचिनला स्पर्धक करावा का, कारण त्यांनी हार्ड वर्कर होते, PC वगैरे बनवायचे, AC काम करायचे. पण म्हणलं त्यांच्यावर स्पर्धा करून आपल्याला चालणार नाही. म्हणलं दिवसभर ते करावं लागेल, ते शक्य नाही. नाद सोडला. मिसाळांचा विचार केला जरा, पण मिसाळांना बुद्धी अफाट आहे, त्याला तोड देऊ शकत नाही. मग मी अभिराम सराफ, सर्वगुण संपन्न व्यक्ती. मग मी ठरवलं, दादा जे आता पुढं ऐका बरं का, दादा जे करतेत आपण करायचं. ओके, कारण दादा कुठली अयोग्य गोष्ट करणार नाही, वाईट व्यसन नाही, काही नाही. मग ठरलं. दादानी पहिल्यांदा कुठेतरी फ्लॅट घेतला उंचावर, घोटगी रोडला. मी एक प्लॉट घेतला, घर बांधलं. दादा उंचावर, मी खाली, तेवढं मात्र लक्षात ठेवलं. त्या उंचीची स्पर्धा नाही. दादानी दुसरा फ्लॅट घेतला उंचावर, मी पुन्हा खाली, कारण मी ठरवलंच होतं दादा जे करते ते आपण करायचं. दादानी कार घेतली, मी कार घेतली, पुन्हा त्यांनी फ्लॅट, पुन्हा हे असं झालं. हे झालं निर्जीव बाबतीत. आता जरा सजीवकडे पळूया. दादांचं लग्न झालं होतं, माझंही झालं होतं बर का. कारण का, स्पर्धा म्हणल्यावर तुम्हाला सगळी साधनही पाहिजेत. मग त्यावेळेला दादांना पहिला मुलगा झाला, रंग आला. साहजिकच आहे, दादानी दंगा केल्यावर रंग येणारच बर का. आता रंगात चालू असेल, रंगाला उलट शुभेच्छा. ज्युनियर रंगा, तुझ्या घरात लवकर येऊ दे, कारण दादांना आता टाइमपासला पाहिजे. मग दादांना मलाही मुलगा झाला. मग हे सगळं एक 10 वर्षाचा दादाने अभ्यास केला की बाबा पुजारी आपल्याला स्पर्धक आहे. मग दादानी गुगली टाकली रंगानंतर, शांत राहिले, निर्जीव नाही, सजीव नाही. पण कधी कधी प्रत्येक वेळेला आपण स्पर्धकाच्या पुढंच जायचं म्हणायचं नसतं, स्पर्धकाला डिवचायचं पण असतं. मला मुलगी झाली, नंतरनी दादांनाही मुलगी झाली. म्हणजे एकंदरीत हे सगळं मला देखील वैयक्तिक आज माझ्या जीवनात जी प्रगती झाली दादा, त्याचे प्रेरणास्त्रोत तुम्ही आहात. लोकांना वाटेल अरे दादाची आणि पुजारीची मैत्री काय जग जाहीर, पण हे ह्यासाठी हे इथं कोणाला माहित नाहीये. मग असं आजपर्यंत दादानी जे काही काम केलेलं, खरंच आज सकाळीच मी सायकलिंग करताना एक गाणं ऐकत होतो, दिन महीने साल गुजरते जाएंगे. त्याच्यावरनं वाटलं मग 3 महीने साल गुजरते जाएंगे, जब कभी जहां कहीं आकाशवाणी की बात निकलेगी, दादा आप जरूर याद आओगे, दादा आप जरूर याद आओगे. तर अशा पद्धतीनं दादांची जी कारकीर्द आजपर्यंत झालेली आहे ती अतिशय उत्तम झालेली आहे. इथून पुढेही त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही शुभेच्छा देतो. मलाही बोलायची संधी दिली तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद. दोन्ही योगायोगानेच ते जन्मता आलेले असते नावामध्ये, त्यामुळे मग दादांना प्रेरणास्त्रोतच सांग. माझी एक वैयक्तिक धारणा आहे, प्रत्येकाला गुरु असावा. ओके, गुरु असावा, मार्गदर्शन करायला. आता हे आहेच सारखे वगैरे. पण त्याच बरोबर थोडंसं मी जरा वेगळा झालो की हेल्दी स्पर्धक पण एकाला ठेवा. आता तुम्ही कॅज्युअल्स आहात, त्यांच्याहून उत्तम मी अनाउन्समेंट कशी करेन. ओके, एखादा पैलवान आहे, तर गुरुने सांगितल्यासारखं त्याच्यावर मी कुस्ती कशी मारेन, तसं मग मी विचार करतो की इथं स्पर्धक कोणाला निवडावा.
आधी जरा सचिन मला दिसले, म्हणलं सचिनला स्पर्धेत करावा, कारण त्यांनी हार्ड वर्कर होते, PC वगैरे बनवायचे, AC काम करायचे. पण म्हणलं त्यांच्यावर स्पर्धा करून आपण चालणार नाही, म्हणलं दिवसभर ते करावं लागेल ते शक्य नाही. ना सोडला. मिसाळांचा विचार केला जरा, पण मिसाळांना बुद्धी अफाट आहे, त्याला तोड देऊ शकत नाही. मग मी अभिराम सर्व गुण संपन्न मग मी ठरवलं, दादा जे खाता पुढं ऐका बरं, व्यसन नाही काही नाही. दादानी पहिल्यांदा कुठेतरी फ्लॅट घेतला उंचावर, मी एक प्लॉट घेतला, घर बांधलं. दादा उंचावर मी खाली, तेवढं मात्र लक्षात. त्या उंचीची थँक्यू सर. हातात धरून. नमस्कार. कदाचित माझी आणि आपल्या कुणाची ओळख असेल असा दूरदूरान्वये काही संबंध नाही. मी आपल्या इथे ज्या कॅज्युअल अनाउन्सर आहेत कृपा कुलकर्णी, तिचा मिस्टर, एवढीच माझी सध्याची ओळख आहे. आणि मी वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रोफेसर म्हणून मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. पण त्याचबरोबर एक दुसरी माझी ओळख म्हणजे मी आकाशवाणीशी जवळपास 99 पासून जोडलेलो आहे. आणि 99च्या ऑडिशन्समध्ये, तिथल्या ऑडिशन्समध्ये मी प्रथम आलेलो होतो. आणि त्यावेळेस आम्हाला जे पॅनल होतं त्याच्यामध्ये अभिराम सराफ त्यावेळेस होते तिथे. कदाचित तिथून मग आकाशवाणीचं जे असोसिएशन आहे ते सुरू झालं. आणि त्यावेळेस 3-4 नावं, म्हणजे कदाचित ऋषिकेश आयाचित, सुनीता तारापुरे आणि अभिराम सराफ अशी जी नावं होती की जी बेंचमार्क होती. बेंचमार्कचा अर्थ असा की ज्याला आपण सेट स्टँडर्ड्स म्हणूया, की तुम्हाला जर बरोबरी करायची आवाजाच्या बाबतीमध्ये, तुम्हाला जर कुणासोबत स्पर्धा करायची आहे, जसं पुजारी साहेब म्हणाले, तर तुम्ही काही बेंचमार्किंग ठेवा आणि त्याच्यानुसार त्यांच्यासोबत तुम्ही स्पर्धा करा. तसे हे बेंचमार्क्स होते. या बेंचमार्क्सला आपण कितपत जाऊ हे माहिती नसल्यामुळे मी पुन्हा अनाउन्सर म्हणून कधी काम नाही केलं, पण कॅज्युअल आर्टिस्ट म्हणून मी तिथं राहिलो आणि काही शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम जोडत गेलो. त्याच्यामधून कृपा जोडली आणि आम्ही एकत्र आलो. आता ज्यावेळेस सोलापूरमध्ये शिफ्ट झालो त्यावेळेस मात्र आकाशवाणी सोलापूर आवर्जून ऐकायला चालू केलं. मध्ये एक श्रुतिका ऐकली की ज्याच्यामध्ये पुराणिक मॅडम, सुजित बनसोडे साहेब आणि सर होते. आणि मला त्यांच्या एकूण आवाजातल्या आविर्भावाबद्दल असं वाटतं की जो सहजपणा आवाजातला आहे तो इतक्या सहजी येत नाही. म्हणजे आमच्या इंजिनिअरिंगमध्ये टोयोटा प्रोडक्शन सिस्टम म्हणून एक काम करते की ज्याच्यामध्ये जॅपनीज लोक असं म्हणतात की जर का आमची प्रोसेस चांगली असेल तर वी आर नॉट बॉदर अबाउट व्हॉट द रिझल्ट्स कम. मग आम्हाला प्रोसेस माहिती असली पाहिजे. प्रोसेसवर एकदम पक्का कंट्रोल आहे की जी आकाशवाणीच्या साठी लागणारी जी शब्दफेक आहे त्यासाठी आवर्जून जे काही एफर्ट्स लागणार आहेत ते अगदी सहज हवेवर तरंगत असे येतात. आणि त्याच्यामुळे मग ती हुकूमत येते. आणि वन्स तुमची त्याच्यावरची हुकूमत आली की तो कंट्रोल आला. आणि त्या कंट्रोलला नतमस्तक होण्यासारखा त्यांचा कंट्रोल आहे हे मी आवर्जून नमूद करतो. दुसरी गोष्ट सर आता बोललेच आणि सगळ्यांचंच ते आहे की अफाट प्रेम या सगळ्या व्यक्तिमत्वांना मिळालं की लोकांनी भरभरून प्रेम केलंय. रामरक्षेमध्ये एक शब्द येतो अभिराम, पण तो असा संधीमध्येच येतो. लोकाभिरामम रणरंगधीरम, तो असा सेपरेट येत नाही, तो लोकांच्या सोबतच येतो. कारण अभिराम हे लोकांच्या सोबतच असणारं व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामुळे ते लोकाभिरामम असं येतं. ते असा विचार करत असताना आम्ही आज बसलो होतो, आमचा टी क्लब असतो आणि त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू रिसर्च साठी आम्हाला एक ग्रांट मिळाली 2 लाख रुपयाची. मग एक जण म्हटले की आपल्याला बातमी करायची आहे आणि ब्रेक थ्रू साठी पर्यायी शब्द सांगा मराठी. झाला अडचणीचा पार्ट. आणि मग असे पर्यायी शब्द कुणाला माहिती आहेत तिथं. मग कुणी म्हणलं भेदडक, नाही गुगलवर बघा, म्हणलं काय बघा, घुसखोरी असा शब्द दिला. ब्रेक थ्रू इज नॉट घुसखोरी ऍट ऑल. मग बरंच आम्ही मग हा शब्द सगळ्यांसमोर टाकला. आम्ही 30 जण आहोत की ब्रेक थ्रूला काय शब्द आहे मराठी पर्यायी. एकाही माणसाला त्याचं येऊ शकलं नाही. ग्रामीण भाषेतला एक पर्यायी शब्द आम्ही निवडला, त्याला नाव दिलं रामबाण. रामबाण उपाय शोधला, ब्रेक थ्रू रिसर्च. अशा पर्यायी शब्दांचा इतका मोठा संचय अभिराम सरांसोबत आहे की कुठल्या शब्दाला एक ज्याला सर्वनाम वापरायचे कुठे का त्याला विशेषण वापरायचं आहे. व्याकरणातल्या याचे यावत ज्या काही संज्ञा आपण वापरतो त्याचा नकळत का होईना, मग कदाचित तो छंद असेल, कदाचित तो भाव असेल, कदाचित तो रस असेल,
याचा आविर्भाव आपल्या शब्दोच्चारांमधून कसा होईल याचं प्रकर्षाने त्यांनी त्यांच्या ठेवणीतले ते होते असं मला वाटतं की ते शब्द तेवढ्या जपून त्यांनी वापरले. शेवटी माणूस करतोच काय, माणसाची सगळ्यात सोपी व्याख्या जी आहे, बोलणारा प्राणी ही माणसाची सगळ्यात सोपी व्याख्या आहे. आणि अशा बोलणाऱ्याला जर का ऐकलं जात असतं लाखो लोकांपर्यंत पोहोचून, तर त्या माणसाकडे काहीतरी वैशिष्ट्य आणि विशेषत्व असणार आहे असं मला वाटतं. आणि असं विशेषत्व आपण प्रत्येकाने त्यांच्याकडून घ्यावं आणि त्याच्यामधून आपण शिकत जावं. आणि लर्निंग फेज जी आहे ती कायम आपण आपल्याजवळ ठेवावी. कधी कधी असंही आपल्याला जाणवतं की तो श्रुतिका ऐकत असताना मला असं लक्षात आलं की घरगुती काही झालेले जे इव्हेंट्स आहेत ते सुद्धा इतक्या सहजपणे ते मांडतात की आपल्या समोर एक शब्दचित्र उभा टाकत असेल की हा ते दीर इकडं, ते भाऊजी असं ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस ते तिथं कुठेतरीच असणार आहे, ते तिथं बसलेले असणार. ही जी चित्रमय शैली आहे ती केवळ शब्द फेकीमुळे येऊ शकते. आणि ही कला म्हणजे त्यांना अवगत आहे याच्याबद्दल मला त्यांचं कायम कौतुक राहिलेलं आहे. शेवट करताना मी असं म्हणेल की बाबू बोरकरांच्या 2-3 ओळी सांगून मला असं वाटतं की आपण त्याचा शेवट करूया. बाबू बोरकर असं म्हणतात की देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. देखणे ते हात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले मंगलाचे सोहळे. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके. आज वयाच्या एका टप्प्यावर येऊन आपण असं म्हणतो की निरोप देतोय आपण, पण ते गीत रामायणामध्ये आता नुकताच स्वर्गंधर्व पिक्चर आला, त्याच्यामध्ये सीतेला ज्यावेळेस राम म्हणतो की हिला सोडून दे, आपण वनात जायचं आहे आता लग्न झाल्या, तर ती म्हणते म्हणजे मी जाणार आहे, मला माझ्या पित्याच्या ह्याच्यानुसार जायचंय. तर मग तिथे एक गाणं आहे, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. म्हणजे मला सरांसोबत असं वाटतं की सरांचा निरोप काय घ्यायचा आहे, जिथे जिथे म्हणून आकाशवाणीचं नाव येईल तिथे तिथे अभिराम सराफ हे नाव येणारच आहे. म्हणजे निरोप कसाला माझा घेता, अशा पद्धतीचं मला ते समीकरण वाटतंय. आणि म्हणून शेवटचा एक स्टांजा त्याच्यामधला जो आहे तो असा येतो की देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. अशी शुभ्र पाऱ्यासारखी व्यक्तिमत्व समोर असतील तर आपल्यासारख्या म्हणजे आमच्यासारख्या काजळांनी सुद्धा उजळून निघायला हरकत नाही असं मला वाटतं. आवाजावर होणारे संस्कार आणि त्यातून येणारी एक लोकांपर्यंत आपला संवाद पोहोचल्याची पावती जी आहे ती मिळवण्यासाठी आयुष्यभर माझ्यासारखा प्राध्यापक खर्च करेल. पण अशी कदाचित जी सिद्धी आहे म्हणजे आणिवा, लभिमा, गरिमा अशा ज्या पुराणात सिद्धी वर्णिल्या गेल्यात तशा सिद्धी असलेला हा सिद्ध पुरुष आहे. आज निरोप असा काही नाही, पण जेथे अभिराम सराफ तेथे आकाशवाणी असं ते समीकरण आहे. धन्यवाद. यानंतर मी आपलं सरकारी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सगळे मान्यवरांना माझा नमस्कार. मला आठवतं 21 ऑगस्ट 2015 या दिवशी आकाशवाणीमध्ये माझी निवड झाली याचं पत्र मला मिळालं होतं. आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 22 ऑगस्ट 2015 पासून माझा आणि अभिराम दादांचा परिचय आहे, संबंध आहे. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत कधीही ते माझे गुरु आहेत हे असं कधीच जाणवलं नाही. एक चांगला मित्र जसं गळ्यात गळे घालून मित्र हिंडतात त्याच पद्धतीचं अतिशय एक खेळीमेळीचं वातावरण ते आमच्यामध्ये नेहमीच आमच्या कॅज्युअल सोबत वागत राहत असताना ते आमच्यासोबत असतात. आणि कधीही एखादी गोष्ट जर सुचवायची असेल, च आणि च मधला फरक, न आणि ण मधला फरक हे अगदी खेळीमेळीमध्ये कधीही कुणाला टोचेल अशा भाषेत न सांगता मैत्रीच्या भावनेच्या नात्यानं ते आम्हाला सांगायचे. आणि आज सोलापूर शहरामध्ये फिरत असताना हा जो भाषेवरचा प्रभुत्व, कन्नड भाषिक असताना देखील मराठी भाषेवरचा प्रभुत्व जे काही मिळालं आज आकाशवाणी आणि अभिरामदादांच्या या मार्गदर्शनामुळे आम्हाला मिळाले असं मी मानतो. आणि त्यांच्या या सहकार्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि इतर सर्व कॅज्युअल बरेच त्यांच्याबद्दल बोललेलेच आहेत, त्यामुळे इतर जास्त वेळ न घेता त्यांना इथून पुढं त्यांचं भावी आयुष्य ते सामाजिक कार्यासाठी आणि स्वतःच्या वैयक्तिक छंदांसाठी व्यतीत करतील अशी शुभेच्छा व्यक्त करतो.
आणि यापुढे देखील त्यांचे ऋणानुबंध असेच कायम असावेत अशी आशा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आपल्या आकाशवाणीचे सन्मानित श्रोते नांदेडहून उपस्थित आहेत. तर आदरणीय प्रकाश शेठ साहेबांनी विनंती करतो की त्यांनी दादांची आपल्याकडे कुठे लावायचं सरी लावायचं कुठे चालते बरोबर. श्रोत्यांचं मन प्रसन्न भरून जाईल. जसं तुमच्या निवेदकाचं प्रसन्न होते तसंच आमचं सर्व श्रोत्यांचं पण प्रसन्न होईल. त्यासाठी मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि गुरुशांत उत्तरगाव सरची पहिल्यांदाच ओळख झाली, त्यांनी छान कार्यक्रम झाला, त्यांचे पण आभार मानतो. आणि मला इथं बोलण्याची 2 मिनिटं संधी दिली त्यामुळे सर्वांचे आभार मानतो. डॉक्टर सोमेश्वर पाटील सर, अरविंद माने सर, संतोष पवार सर, सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द इथेच संपतो. जय. आणि एक शेर म्हणतो, कारण गुरुशांतांनी शेर म्हणला होता, रहा गुलशन तो फूल खिलेंगे, रहा गुलशन तो फूल खिलेंगे, रही जिंदगी तो फिर मिलेंगे, रही जिंदगी तो फिर मिलेंगे. यासोबत मी माझे 2 शब्द इथं संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आकाशवाणी सोलापूर केंद्र. 2 शब्द भेटले. नमस्कार. मनमोकळं बोलावं, मित्रासारखं राहावं, हे जे काही त्यांचं स्टेटस आहे त्याप्रमाणेच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आजवर त्यांनी ते स्टेटस का ठेवलं आहे आणि त्याचा अर्थ काय आहे. म्हणजे लहानपणापासून मोठं होईस्तोपर्यंत जवळपास असं आपण अंथरून चालत असतो की नाही, असं हवेत चालल्यासारखं, तसं माझं लहानपण होतं. कुठेही गेलं मी नुसतं नाव लिहायचो ना, अभिराम सराफ तुझे कोण आहेत, बाबा मग अशोक सराफ कोण आहेत, मी सांगायचो काका आहेत. पण नंतर असं झालं की विचारलं नाहीस की अशोक सराफ कोण आहेत, कारण का त्यांचंच नाव एवढं होतं की जवळपास ते सोलापूरचे सेलिब्रिटी म्हणता येतील, महाराष्ट्राचे सेलिब्रिटी म्हणता येतील. त्यामुळं लायसन्स काढायचं असू दे, गाडी पकडलेली असू दे, पप्पांना फोन करा, गुरुशांत काकाला फोन करा, प्रशांत जोशींना फोन करा, आज सर असं आहे, सर तुम्हीच सांगता ना की आकाशवाणीवरून की नियम पाळा किंवा हे करा, आणि सर आता तुमचाच मुलगा, नाही ठीक आहे त्याला मी सांगतो पुढच्या वेळेस सोडून द्या त्याला. म्हणलं की सोडली गाडी. काहीही असू दे, कुठं पासपोर्ट काढायचा असू दे, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा कुठलंही सरकारी काम असू दे किंवा प्रायव्हेट काम असू दे, पप्पांचं नाव सांगून जेवढे कामं झालेले ते आजवर किती लोक खेटे घालतात हे मी बघितलेलं आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट काढायचं असू देत किंवा काही, तर पप्पांमुळे मला जी अशी काय म्हणतात असं कवच मिळालेलं आहे ना, ते आजवर मला म्हणजे मी कधीच विसरू शकत नाही की परत कधी कोणाला मी बघितलेलं नाहीये असं की माझे मित्र बघितलेत की नॉर्मल लोक असे चालतात आणि सेलिब्रिटी मुलांचे लोक असे चालतात असं म्हणता येणार नाही. पण त्यांच्यामुळं मला जी काही आतापर्यंत वागणूक मिळालेली आहे, आकाशवाणीमध्ये असू दे, आकाशवाणीच्या बाहेर असू दे, की बाबा हा नाही तो अभिराम सराफांचा मुलगा आहे बरं का, असं म्हणून जी मला ट्रीटमेंट मिळालेली आहे ती मी खूप छान प्रकारे अनुभवलेली आहे आणि मला यापुढे पण अनुभवायला ती मिळणार आहे. पप्पांबद्दल काय बोलावं म्हणजे प्रत्येक वेळेस घरी कुठलं तरी काम करायचं असेल आणि मी ते टाळलं असेल तर म्हणायचे, अरे मला पंचक्रोशीत लोक ओळखतात आणि आता तू मला बेसिन घासायला सांगतोयस. असं असायचं. त्यामुळं पण मला माहिती होतं की घरात असल्यामुळं आपल्याला आवाज तो रोजचाच असतो, बाहेरच्या लोकांना तो आवाज नवीन असतो किंवा चांगला वाटणारा असतो किंवा म्हणजे आपुलकीचा असतो. मी म्हणतो घरात हे तेच बोलतात आणि बाहेर जाऊन वेगळं काय बोलतात आणि लोकांना ते काय आवडतं. पण जेव्हा मी ऐकायला लागलो, लहानपणी असताना मी फोन स्वतः करायचो की आकाशवाणीवरती की पप्पा मला हे गाणं ऐकायचं, हे लावा, किंवा शिवशरण साहेब होते ना त्यावेळेस ते लहानपणी मी आकाशवाणीमध्ये यायचो, मागं कॉलनीमध्येच राहायचो, तेव्हा ते विचारायचे रंगा आकाशवाणी कोणाची, मी म्हणायचो रंगाच्या बापाची म्हणून. तर त्याप्रमाणेच पप्पांनी आकाशवाणीमध्ये तेवढं काम केलेलं आहे, त्यामुळं त्यांना त्यांचा आवाज किती जरी चांगला असला त्यांचं कार्य खूप मोठं आहे. कोविडमध्ये आपण बघितलं की मी स्वतः बघितलेलं आहे की लिटरली आम्ही पप्पांना धरून ठेवायचो घरात की पप्पा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायचं नाही, तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही फोनवरतून करा. पण असं करत करत सुद्धा त्यांनी 60
पेक्षा जास्त डॉक्टरांच्या मुलाखती कोविडच्या काळामध्ये इतका म्हणजे सिरियस माहोल असताना त्यांनी घेतल्या, त्या प्रसारित केल्या. आणि मी सकाळी सोडायला यायचो त्यांना, जवळपास सकाळी 7:30 पर्यंत, जोपर्यंत पुण्याच्या बातम्या असायच्या तोपर्यंतच आकाशवाणीवरनं लाईव्ह कार्यक्रम असायचे. त्यांना सोडायला यायचो 5:30ला. मी व्यायाम करायचो, पप्पा ड्युटी करायचे आणि परत मी त्यांना गाडीमध्ये घेऊन जायचो. म्हणजे बाहेर सगळीकडं लॉकडाऊन मध्ये असताना मी गाडीमध्ये आयटीत फिरायचो, ते केवळ पप्पांमुळं. कारण का गाडीवरती प्रसार भारती आकाशवाणी सोलापूर हे लिहिलेलं असायचं. तर खूप चांगले प्रिव्हिलेजेस पण मिळालेले आहेत, त्यासोबत खूप चांगली शिकवण सुद्धा मिळालेली आहे. आणि या सगळ्या शिकवणीसोबत आता मी मोठा झालेलो आहे, लग्न झालं, सगळं त्यांनी मला कायम सपोर्ट केलेला आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये अशी एक गोष्ट नाहीये जिथं त्यांनी मला म्हणजे नको करूस असं म्हणलेलं नाहीये. प्रत्येक वेळेस सपोर्ट केला. प्रत्येक जण मला म्हणायचं, काय पप्पा नंतर आता तूच लागणार का आकाशवाणीत? म्हणल्यावरती माझं ते स्वप्न आहेच आहे की म्हणजे मी कुठल्या ना कुठल्या बाबतीत आकाशवाणीवरती काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो, जाहिरातीमध्ये आवाज असेल किंवा काय. पण परमनंट नोकरी असली असती तर 100% मी सांगतो की परमनंट मी त्यांच्यानंतर लागलो असतो 100%. पण हरकत नाही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पप्पा. धन्यवाद. पप्पा रिटायर होतात ही सगळ्यात जास्त आनंदी गोष्ट ही आमच्यासाठी आहे. कारण फायनली आता या वर्षीच्या वाढदिवसाला पप्पा घरी असणार आहेत. पप्पांना दर वाढदिवसाला, पप्पा तुम्ही वाढदिवसाला तुम्ही आम्ही घरी नाही येत तुम्ही आमच्या. पप्पा म्हणायचे, नाही ग, आकाशवाणीची ड्युटी आहे, मला जाणं गरजेचं आहे. मी मॉर्निंग घेऊन येतो, आल्यानंतर ना मी जे काय असेल ते आपण संध्याकाळी हॉटेलला जेवायला जाऊ, असं असायचं. लहानपणापासून शाळेत गेलं, माध्यमिक शाळेत असू देत, प्राथमिक शाळेत असू देत, कॉलेजमध्ये गेलं, मला अजिबात खोड्या करता आलेल्या नाहीत. कारण सगळे शिक्षक ओळखायचे आणि ते माझ्यावरती यायचं, अरे तुझे बाबा तर अभिराम सराफ आहेत ना, तू त्यांचीच मुलगी आहेस ना. म्हणते यार, म्हणलं मला आयुष्यामध्ये खोडाच करता येणार नाहीयेत म्हणलं ह्यांना जर सगळे ओळखत असतील तर. पण म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट ही झाली की माझा वायवा होता. वायवाला एक्सटर्नल येतात, शाळेतले वगैरे सगळे ओळखीचे असतात, कॉलेजच्या ओळखीचे माहिती होतं. पण एक्सटर्नलला मी बसले, त्यांनी प्रोजेक्ट बद्दल सगळं विचारलं केलं. एंडिंगला त्यांनी मला विचारलं की तुला एक लास्ट प्रश्न विचारतो. मी सगळा विचार केला, म्हणलं आता हे या प्रोजेक्ट बद्दल हे विचारतील ते विचारतील. त्यांनी मला काय विचारावं, हे अभिराम सराफ आकाशवाणीतले ते तुझे बाबा आहेत का म्हणे. म्हणलं वायवाला मला हा प्रश्न कोण कशाला विचारेल, म्हणलं इथं तरी मला सोडा, असं झालं होतं. पण एवढ्या जास्त प्रमाणामध्ये त्यांना लोक ओळखतात आणि ही आमच्यासाठी फार चांगली गोष्ट आहे. आणि खरं तर म्हणजे मुळात त्यांनी हे सगळं केलेलं आणि त्याच्या मागे आईचा सुद्धा भरपूर मोठा हात आहे. आईने रोज 10च्या आत वेळेत डबा करून तयार देणार. सकाळी त्यांची मॉर्निंग असली की पप्पांच्या आधी आई उठून हे करती. या सगळ्या गोष्टी बघितल्यात आणि पप्पांनी जे सगळं केलंय ते आम्ही त्यांच्यासाठी कितपत करू शकू हे मला काहीच माहित नाही. पण आयुष्यामध्ये जेवढं त्यांनी त्यांच्या कामावरती प्रेम केलंय त्याच्या 10% तरी आम्ही आमच्या आयुष्यात करू शकू, हेच आमचा प्रयत्न असेल. त्यामुळं थँक्यू सो मच. तुम्ही फारच ग्रेट आहात. यानंतर मी निमंत्रित करतो प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे यशस्वी स्त्री असते आणि त्यामुळे अशा सन्मान्य अभिराम दादांना तशीच सोलापुराची साथ देणाऱ्या सन्मान्य वैद्य साहेबांना खरं तर बोलायचं क्षेत्र हे त्यांचं आहे. मला बोलता येत नाही जास्त, पण तरीही एवढा 30 वर्षाचा काळ, त्यांचा आकाशवाणीचा काळ 33 वर्षाचा आणि त्याच्यामध्ये 30 वर्षाची साथ माझी होती. खूपदा असं व्हायचं की म्हणजे घरी काहीतरी कार्यक्रम असायचा आणि हे आकाशवाणीमध्ये असायचे. खूप वेळ वाट बघावी लागायची त्यांची, कारण त्यांचं त्यांच्या कामावरती इतकं प्रेम आहे की ते सोडून ते घरी कधीच आले नाहीत आतापर्यंत तरी. आता तरी खूप खूप सोपं झालेलं आहे आकाशवाणीचं सगळं काम वगैरे. पूर्वी ओबी ड्युटी असायच्या, मग सकाळी 7ला गेलेले रात्री 11 वाजेपर्यंत यायचे नाही ते. आणि इलेक्शनच्या वेळेस 3-3 दिवस घरी नसायचे. इलेक्शनच्या पिरियड मध्ये तिथंच असायचे ते 3 दिवस.
रिझल्ट लागेपर्यंत, शेवटचा रिझल्ट लागेपर्यंत ते घरी यायचे नाही. असं म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना मला असं खूप वाटायचं की नाही, एकदा तर श्रीरंगाच्या शाळेमध्ये पालक सभा होती आणि त्याला कुपोषित मुलगा म्हणून त्यांनी आम्हाला हे केलं होतं, बोलवलं होतं की श्रीरंगाला तुम्ही जेवायला पौष्टिक देत नाही का वगैरे. पण तो त्यांची वाट बघायचा खूप की पप्पा येऊ देत मग जेऊ. अजून सुद्धा आज सुद्धा तो सारखा म्हणायचा पप्पा येऊ देत मग जेऊ. त्यांची 1:30 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत मॉर्निंग ड्युटीला गेल्यानंतर कधीच घरी 1 वाजता आले असं होत नाही. 1:30-2 त्यांना घरी यायला होतात. तोपर्यंत सगळेजण वाट बघत बसतात. आणि तेव्हा त्या श्रीरंगाच्या शाळेत बोलवलं. मला येताना म्हणजे मी श्रीरंगाला घेऊन येताना मला सारखं डोक्यामध्ये हे होतं की मी म्हटलं की मी यांना कसं सांगू की तुम्ही आता वेळेत येत जा वगैरे. तो थांबायचा, कारण त्याचं खूप म्हणजे ते पप्पा असल्याशिवाय कुठलीच गोष्ट त्याला आत्तापर्यंत ही सवय आहे. अजून लग्न झालंय तरी पण अजूनही येऊ देत पप्पा, थांबतो मी. किंवा त्यांना आता मॉर्निंग ड्युटीला जर समजा पाऊस आहे किंवा थंडी आहे तर त्यांना सोडायला येणं, घेऊन जाणं, ह्या सगळ्या गोष्टी तो जबाबदारीने करतो. त्यांना मी नेहमी म्हणायची की तुम्ही उन्हाळ्यात नेमकी 4 वाजताची ड्युटी घेता भर उन्हात जाता आणि हिवाळा सुरू झाला की यांच्या मॉर्निंग सुरू व्हायच्या. खूपदा म्हणजे ह्या गोष्टींवरनं पण माझी खूप चिडचिड व्हायची की त्यांची तब्येत व्यवस्थित राहावी. त्यांना एकदा खोकला लागला की 3-3 महिने खोकला जायचा नाही त्यांचा. आणि मग एक आवाजाच्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय तर तिथं आपल्याला काहीतरी त्या गोष्टीचा इफेक्ट नाही व्हायला पाहिजे, म्हणून त्यांचे माझे त्यावरनं पण वादावादी व्हायचे. आणि आता अरविंद सरांनी सांगितलं की मी त्यांना ठोकून तयार केलंय वगैरे, असं काही नाहीये. ते पण त्यांनी संसारातल्या जबाबदाऱ्या खूपच छान सांभाळलेल्या आहेत. आम्हाला सगळ्यांना, आम्हाला कोणालाही म्हणजे असं की बाबा तू तुझं बघ वगैरे असं नाही. माझ्या म्हणजे सासूबाईंना पण इतकं छान सांभाळलंय त्यांनी. त्यांच्यासाठी अर्ध्या रात्री उठून सुद्धा त्यांना जागावं लागलं तर जागायचे. परत मॉर्निंग ड्युटी असायची. आम्ही त्यांना म्हणायचो झोपा थोडा वेळ, पण ते नाही, आईला त्रास होतोय का मग तिथं बसायचे ते. आणि त्यांच्या आईला पण खूप खूप जास्त विश्वास होता त्यांच्यावरती. आता हो, आत्याचे पण म्हणजे आत्या तर त्यांच्या अगदी त्यांनी आता परवा गेल्या 6 महिन्यापूर्वी जायच्या आधी पण त्यांच्या तोंडात फक्त ह्यांचंच नाव होतं. म्हणजे निवेदक म्हणून किंवा दादा म्हणून ते खूप वेगळे आहेत, पण एक माणूस किंवा एक माझा नवरा म्हणून 24 तासाचा संपर्क होता आमचा. लोक जेव्हा त्यांना अशी भेटायला यायचे ना, तेव्हा मला असं वाटायचं की किती लोक प्रेम करतात ह्यांच्यावरती. आणि घरात शेवटी आता घर म्हटलं की भांड्याला भांड वाजणं वगैरे असतंच, पण कधीतरी भांडण झाल्यानंतर तेव्हा मी त्या गोष्टी आठवायची की किती लोक ह्यांच्यासाठी गरडा घालून, म्हणजे एखादा कार्यक्रम कोणाचा तरी आहे तिथं त्या व्यक्तीला सोडून लोक ह्यांच्या भोवती फिरायचे. ते बघून मला इतकं छान वाटायचं ना, की असं वाटायचं की आपण खूप काहीतरी पुण्य केलेलं आहे, त्यामुळं असा नवरा मिळालेला आहे. भांडण तर होतच असतं प्रत्येकामध्ये, भांडण तर प्रत्येकामध्ये होतच असतं, पण समजूतदारीची भूमिका नेहमी त्यांनी घेतलेली आहे, माझ्यापेक्षा जास्त. आणि शांत स्वभाव आहे त्यांचा. कधीतरी माणूस आहे म्हटल्यानंतर चिडणार, पण स्वभावाने खूप शांत आहेत ते. आणि सगळ्यांची बाजू समजून घेऊन मधला काहीतरी मार्ग काढण्याची सवय आहे त्यांची. एवढंच बोलू शकते. ज्येष्ठ अधिकारी आदरणीय पुराणिक मॅडम, माझ्या सगळ्या मैत्रिणी, आपण इथं खरं तर अभिराम सराफांना निरोप द्यायला आलेलो आहोत. पण मी कायम म्हणत असते की अभिराम, तुम्ही आकाशवाणीचा निरोप घ्यायचाच नाही, कारण आकाशवाणीचा निरोप तुम्ही घेऊ शकत नाही, तुम्हाला ते जमणारही नाही, म्हणजे त्यांनाही जमणार नाही आणि आपण त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. त्याच्यामुळे मंथन मधल्या मीरेला पर्याय आहे, पण मंथन मधल्या रामला पर्याय नाही, असं मी त्यांना कायम म्हणत असते. त्याच्यामुळं नाही तर मंथन मध्ये अभिराम नाही म्हणजे काहीच राम नाही. त्याच्यामुळे त्यांनी तर मंथनसाठी तर यायचंच आहे, अशी माझी म्हणजे मी हक्काने सांगते त्यांना. त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे माझी पहिली भेट अभिरामची झाली होती
मी खरं तर उस्मानाबाद आकाशवाणीसाठी ट्राय करत होते. मी बीडला होते 10 वर्षानंतर मी जवळ यावं जरा म्हणून मी म्हणजे तुळजापूरच्या जवळ यावं म्हणून मी प्रयत्न करत होते. तर ते डेप्युटेशनवर उस्मानाबादला तेव्हा 15 दिवसांसाठी आले होते. पण तिथं लायब्ररियनची पोस्ट नसल्यामुळं मग मला कळलं की इथं काय आपली डाळ शिजणार नाहीये. तेव्हा अभिरामने मला प्रवृत्त केलं की मॅडम सोलापूर आकाशवाणीला लायब्ररीची पोस्ट रिकामीच आहे. उस्मानाबाद काय किंवा सोलापूर काय तुम्हाला खूप लांब नाहीये, तर तुम्ही सोलापूरसाठी का नाही ट्राय करत? मग तेव्हा असं वाटलं जाऊ दे, बीडपेक्षा सोलापूर केव्हाही चांगलं, म्हणून मग मी तेव्हा सोलापूरसाठी ट्राय केला आणि मला ती पोस्ट अगदी सहज मिळाली कारण रिकामीच होती. आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या लायब्ररीचा पाया जो रचला आहे तो ऋषिकेश आयाचित, अभिराम सराफ आणि सुनीता तारापुरे या 3 दिग्गजांनी. मी फक्त तो पुढे चालवला याच्यासाठी असं म्हणते की त्यांनी क्लासिफिकेशन करून लायब्ररीचं सेटअप जे इतकं सुंदर केलेलं आहे की डोळे झाकून सुद्धा अनपडची जर आपल्याला LP काढायची असेल तर डोळे झाकून अनपडची लायब्ररी आपल्या हातात म्हणजे LP आपल्या हातात येणार. इतकं सुंदर त्यांनी क्लासिफिकेशन करून सगळं लायब्ररीचं सेटअप इतकं छान ठेवलेलं होतं. ते मी फक्त पुढे चालवलं. डिजिटलायझेशन मध्ये मात्र मला खूप जणांचे सहकार्य मिळालं. त्याच्यात सराफ तर आहेच आहेत, गुरुशांत आहे. गुरुशांत तेव्हा एकदम नवीन होता, त्याला आवाजामध्ये त्याचं खूप हे होतं, म्हणजे त्याला छान असं बोलता येत नव्हतं, पण खूप कष्टाळू आहे असं तारापुरे मॅडम आणि शैला मॅडम यांना वाटलं. त्याच्यामुळे त्यांना एंट्री घेतली. मग ते असं करत करत ते ऐकत म्हणजे आधी लहानपणापासून ते ऐकत असेल मला ते नाही माहिती, पण मी सांगते ते पक्के म्हणजे कानसेन जे झाले ते आकाशवाणी देऊन, म्हणजे टेक्निकली म्हणजे कामं तर ट्रान्सफरचे केलेच त्यांनी, टेप ट्रान्सफरचे, पण ते खूप परफेक्ट झाले नंतर. आणि आज आकाशवाणी म्हणजे गुरुशांत इतका आकाशवाणीचा अविभाज्य घटक झाला आहे की त्याला काही म्हणजे तोड नाहीये असं मला सांगायचं. अभिरामविषयी बोलायचं म्हणजे माझ्या कौटुंबिक माझ्या स्वास्थ्यासाठी किंवा माझे कौटुंबिक सेटअप जे होतं, मला खूप माझ्यावर संकट आलेली होती किंवा मी खूप डिस्टर्ब होते. तेव्हा त्या काळामध्ये सराफांची फॅमिली आम्ही असं समोरासमोर राहायचो. त्याच्यामुळे मला कौटुंबिक आधार इतका मिळालेला आहे की मी तो शब्दांच्या पलीकडे आहे, तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. म्हणजे माझे मुलं जे वाढले, लहानाचे मोठे झाले, त्यात सगळ्यात मोठा वाटा असेल तर मिसाळांची फॅमिली आणि सराफांची फॅमिली आणि शैला सर देशमुख, या 3 फॅमिलीजमुळे माझे मुलं लहानाचे मोठे झाले, त्यांच्यावर संस्कार पण चांगले झाले. कित्येक वेळा असं व्हायचं की मी भावेशला असं शाळेतून आल्यानंतर असं झोपून यायची समोर, मग आजींना सांगायची की झोपल्यावर का भावेश, त्याला उठल्यानंतर तुमच्या घरात घ्या, आणि जो सरळ उठला की सरळ त्यांच्या घरामध्ये जायचा. म्हणजे इतकं आमची फॅमिली अटॅचमेंट एवढी जबरदस्त होती की अजूनही म्हणजे मला असं वाटतं ते दिवस आठवले की आपण खरं वेगळे नव्हतोच आणि आजही वेगळे नाहीच आहेत असं मला सांगायचं. अभिराम सराफांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. भाग्यश्रीची त्यांना अशीच साथ राहील. श्रीरंग आहेच आहे, धनश्री आहेच आहे, श्रीरंगाची जोडीदार आहे, त्यांचं सगळ्यांचं त्यांना प्रेमळ सहकार्य आहेच आहे. आणि खरंच अभिराम ना माणूस म्हणून इतका चांगला आहे ना की बस, म्हणजे मी तर त्यांच्या संथपणावर आणि शांतपणावर बऱ्याचदा चिडलेली आहे की तुम्ही लोकांचं काय एवढं ऐकून घेता, तुम्ही कुठे कमी आहात, असं माझं आणि म्हणजे इतरांचं त्यांच्यामुळे खूप वेळा भांडण झाले की तुम्ही का, मी जर तुमच्या जागी असेल तर अजिबात ऐकून घेतलं नसतं. म्हणजे अर्थात कधी कधी शांत राहावंही लागतं म्हणा, पण म्हणजे सांगायचं हे की माणूस म्हणून ते खूप चांगले आहेत. त्यांना पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, त्यांच्या कुटुंबियांना पण शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी विनंती करतो विचार मंचावर विराजमान आदरणीय पर्ळीकर साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. आजचं उत्सव मूर्ती अभिराम दादा, मान्यवर आणि सगळे माझे सहकारी आणि बाहेरून विशेष उपस्थित राहिले सर्व प्रतिष्ठित. दादा फक्त ही पॉज आहे, फुल स्टॉप नाहीये. आणि आजच्या दिवशी एवढंच म्हणेन की आकाशवाणीमध्ये सर्व्हिस करताना तुमच्या बकेट लिस्टमध्ये बऱ्याच गोष्टी राहिल्यात अजून. मी आता नाही बोलत, नंतर तुम्हाला सांगतो काय काय राहिलेत ते. नक्कीच नक्कीच. आणि त्या बकेट लिस्टसाठी तुम्ही ज्या राहिल्या त्याचा पूर्ण करा तुम्ही. आणि खूप आकाशवाणीसाठी खूप दिले तुम्ही. आणि सगळ्या मला कॅज्युअल अनाउन्सरला सगळे लेडीज असू दे जेंट्स असू दे त्यांना मला एक सांगायचं आहे, दादांचा जो आवाज होता तो लोकांच्या काळजापर्यंत भिडत होता. निवेदकाची खरी ओळख जी असते तो त्याचा आवाज असतो. आमचा तुमचा कुणाचा आवाज बाकीकडे ऐकला जात नाही, पण आकाशवाणीवर निवेदन करताना तो आवाज त्या
समोरच्या श्रोता तर समोरला दिसत नसतो आणि श्रोत्याला अनावसर दिसत नसतो, परंतु फक्त आवाजाची फेक, आवाजातला गोडवा, आवाजातली स्पेस जी आहे, आवाजातला विरह त्या श्रोतापर्यंत पोहोचवतो. अशा प्रकारचा आवाजाचा जादूगार म्हणजे आपला अभिराम दादा आहे. गाणी आपण खूप ऐकतो, विविध भारतीवर ऐकतो, मराठी ऐकतो, पण ती गाणी सांगताना त्याच्याबद्दलचं विवरण करताना जो आवाजाचा आहे, परवाच मागच्या म्हणजे 4 महिन्यात मला काय दादावर ड्युटी करायचा चान्स मिळाला नाही. असाच एक लावणीचा कार्यक्रम संध्याकाळी होता. दादाने मला कंट्रोल म्हणून सांगितलं, आज मस्तपैकी लावण्या आपल्याला करायच्यात म्हणून. पण लावणी सांगताना जो आवाज होता, आपण खरंच म्हणजे त्या त्या आवाजाच्या जवळ जाऊन आपण ते ऐकत आहोत अशी भावना व्हायची. असा आवाजाचा जादूगार अभिराम दादा तुमच्या नावातच राम आहे, त्यामुळे तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाहीये. फक्त ह्याच्या पुढं आकाशवाणीला वेळ द्या पुढे, परंतु आता बकेट लिस्ट मधल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करा. फॉरेनचा प्रवास असेल, ट्रिप असेल, कारण का वरचेवर आपण एक एक क्षणानं आपण कमी होतो, परंतु ज्या त्या गोष्टी त्या त्या वेळेत झाल्या तर त्याचाच खरंच मजा करता येईल. कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ द्या आणि मुलगी आहे, सुनबाई आहेत, चिरंजीव आहेत, त्यांच्यासाठी तुमचा जास्तीत जास्त वेळ राहावा. आणि आकाशवाणीवर ह्याच्या पुढं तुम्ही येऊ नका असं नाही, कारण का कसं आहे, हे दिल मांगे मोर, तुम्हाला उद्या गेलं तर परत महिन्यातनं तुम्हाला 20 दिवस इथे यावंच लागणार आहे. पण त्या काम करताना जास्तीत जास्त वेळ तुमच्या कुटुंबाला द्यावा. तुम्हाला तुमच्या फॅमिलीला चांगले दिवस ह्याच्यापेक्षाही जास्त असे पांडुरंग रुक्मिणीचरणी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद पळीकर साहेब. आता यानंतर मी मुख्य कार्यक्रमाकडे येतोय, तो म्हणजे आदरणीय दादांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या स्थानिक प्रशासकीय अधिकारी आदरणीय दादा आणि वहिनी या दोघांचे सत्कार करावा अशी विचार आहे. दादा बोलणार आहे. दादा बोलतील, मॅडम बोलतील, सोमेश्वर पाटील सर बोलतील, मुख्य बोलणार.
या मानपत्राचं वाचन करतोय. हस्तांकन माननीय सुनील शिंदे साहेबांनी केलेलं आहे. सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचंय. श्री अभिराम सराफ, श्रीराम रक्षेत बुध कौशिक ऋषींनी योजलेले विशेषण म्हणजे अभिराम. अभिरामचा अर्थ आहे सुंदर. याच अर्थाने वाणीचं, बुद्धीचं, सेवेचं सौंदर्य ज्यांना लाभलं आहे असे आपण अभिराम सराफ सचोटी आणि तळमळीने 30हून अधिक वर्षे सेवारत राहून तुम्ही श्रोत्यांची अभिरुची वाढवलात. संवादाचा पूल बांधून मन जोडलीत. आकाशवाणीतील नोकरी म्हणजे केवळ अर्थार्जन नाही, तर ती दैवयोगाने लाभलेली बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी जनकल्याणाची संधी. जणू समाजसेवेचं व्रत. तुम्ही या सर्व व्याख्या, संकल्पना सार्थ ठरवत तसंच सेवा कार्य या माध्यमातून केलं. तुमच्यातील ध्वनी माधुर्य, औदार्य यामुळे तुम्ही पटकन आपलेसे वाटलात. भाषा आणि संवादाची तुम्ही जपलेली शैली आताशा दुर्मिळ होत चाललेली आहे. परंतु तुमच्या सेवा काळात तुम्ही या शैलीने रसिकांच्या हृदयात घर केलं. खर तर स्वर कधी निवृत्त होत नसतात. तुम्ही आकाशवाणी सोलापूरचा स्वर आहात. लौकिक अर्थाने तुम्ही आज निवृत्त होत आहात, परंतु निवृत्तीनंतरही तुम्ही आकाशवाणीतील सहकाऱ्यांच्या आणि श्रोत्यांच्याही मनात प्रेमाचा ब्रँड आणि बँड बनून कायम विराजमान राहाल याची आम्हाला खात्री आहे. त्याच विश्वासासह आज तुम्हाला निरोप देताना आकाशवाणी सोलापूर परिवाराच्या भावना या मानपत्राच्या रूपानं तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तुमच्या सहवासात घालवलेल्या अनेक क्षणांच्या अनंत आठवणी प्रत्येक वळणावर आम्हाला आठवत राहतील. आपलं इथून पुढचं आयुष्य सुखासमाधानाचं व चैतन्याचं जावो. दिनांक 2 मे 2024, आकाशवाणी सोलापूर केंद्र, सोलापूर. यानंतर श्रोत्यांमध्ये बरीच मंडळी आहेत, त्यांनी अभिनंदनाचा सत्कार करावा. जैन साहेब, जोशी साहेब, पद्माकर कुलकर्णी सर, सोनी सर. म्हणा फर्स्ट टेक मध्ये वाचलो. सुजित सर आजारी असल्या कारणाने आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांनी आजच्या या सोहळ्यासाठी आणि अभिरामदांना खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. हे पण एक ते रेखाला सांग की आभार मेसेज ते नोट करतात. मारुती बावडे साहेबांनी स्वतः दादांचा एक फोटो ऑन ड्युटी असताना दादांचा काढलेला आहे. ती फोटो फ्रेम त्यांनी त्यांना भेट म्हणून दिलेली आहे.
मी कुठे अनाउन्सर आहे? तू काय तर एवढे आणता का उगे? तुम्ही काय करताय माहिती का? असं म्हणजे लोण्यात बुडवून व्यवस्थित मऊ 100% चांगलं करायचं. ना, हे आमचं वेगळं आहे, तुमचे नॉर्म्स वेगळे आहेत. काय नसतं, मला हे माहित नाही. मी वक्ता आहे ऍक्च्युली, म्हणजे ह्याचं सूत्रसंचालनाचं अंग नाहीये माझं. आता उद्या आपलीच माणसं आहेत, चुकलं तरी वर खाली खालचं वर पुढं मागं होत राहत. आपलीच माणसं आहेत. हा? आता मी माझं काय भाषण करणार नाहीये. तुमच्या पोटात कावळे ओरडत आहेत, चिमण्या पण आता ओरडतील. हा? आता सर्वांनी कृपया बसून घ्यावं. सर्व मान्यवरांनी या ठिकाणी बसून घ्यावं. आजच्या या सत्कार सोहळ्याला आजचे सत्कार मूर्ती माननीय अभिराम सराफ यांनी उत्तर द्यावं आणि आपलं मनोगत या ठिकाणी सराफ साहेबांनी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. संतोष, रेकॉर्डिंग चालू कर. चालू आहे. ते रेखाकडे सांगा, ते रेखा प्रदर्शन सांगणार आहे. काय 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 सांगू? शुभेच्छा. चालतं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकते. हा, ठीक आहे. जोरात बोला. आदरणीय ढेरे मॅडम, पुराणिक मॅडम, पाटील सर, परळीकर सर, मस्केजी, इतर सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व नैमित्तिक निवेदक, पत्रकार आणि विशेषतः लांबून सर्व आलेले श्रोते, या सगळ्यांचं मी आजच्या या निरोप समारंभाप्रसंगी स्वागत करतो आणि सगळ्यांना धन्यवादही देतो. 14 जानेवारी 91 ला आकाशवाणीमध्ये लागलो नांदेड केंद्रामध्ये. मी संपूर्ण काही 33 वर्षाचा इतिहास उलगडणार नाहीये, फक्त 2-3 महत्वाचे टप्पे फक्त सांगतो आपल्याला की त्या 91 सालापासून ते आजपर्यंत म्हणजे 30 एप्रिल 2024 पर्यंत 33 वर्ष ही सेवा झालेली आहे. आणि यामध्ये नोकरी करण्यापेक्षा स्वतःला घडवणं किंवा स्वतःला शिकायला मिळणं हा खूप मोठा फायदा मला झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण काम करत असताना जर ती ईशपूजा आहे असं समजून जर एखादी गोष्ट ज्या वेळेला आपण करतो तर त्याच वेळेला ती आपण 100% करू शकतो. आपण काहीतरी ड्युटी आहे किंवा मला पगार मिळतोय म्हणून जर आपण करायला गेलो तर त्यामध्ये आपण 100% देऊच असं याची खात्री देता येत नाही. पण आपल्या सगळ्यांनाच अनुभव आहे की ज्या वेळेला आपण कुठल्याही देवाची पूजा करतो तेव्हा मनात किंतुही म्हणजे काहीही न ठेवता 100% प्रामाणिकपणे आपण ती ईशपूजा करत असतो. त्याच्यामध्ये काही हे नसतं, भाव नसतं. तशा पद्धतीनं जेव्हा आपण एखादं काम करतो तर त्या कामाचा 100% आनंद आपल्याला मिळू शकतो. आणि त्याच पद्धतीने मी दररोजचं प्रसारण करत होतो. सगळेजण मला म्हणायचे की बाकीच्या केंद्राचे निवेदक बघा येऊन पाट्या टाकून जातात, तुम्ही एवढं शेवट 12 वाजेपर्यंत प्रत्येक वेळेला काही गाण्याला कॉम्पेअरिंग करायलाच पाहिजे का किंवा बातम्या राहिलेल्या सांगायला पाहिजेत का, असं आहे का? तसं नाही. म्हणलं रोजचं प्रसारण वेगळं, रोजची गाणी काम जरी एकच असलं तरी गाणी वेगळी असतात, वेगळं काहीतरी बोलायला मिळतं. त्यासाठी मी जास्तीत जास्त शेवटपर्यंत म्हणजे अगदी 30 तारखेपर्यंत काम करत होतो. अनेक श्रोते मला या आवाजामुळे मिळाले, अनेकांच्या घरी ध्वनिमुद्रणासाठी जाण्याची संधी मिळाली. सगळ्या
इंजिनिअरिंग विभागाचं खूप चांगलं सहकार्य मिळालं. त्याचप्रमाणे मस्के सर, मिसाळ सर, सगळ्यांची आता नावं घेणं शक्य नाहीये, पण सगळ्यांनी संपूर्ण सहकार्य प्रसारण चांगलं होण्यासाठी केलं. अनेक वेळेला नैमित्तिक निवेदकांना शिकवताना आता सांगितल्याप्रमाणे खूप कठोरतेने मी सांगत असे, पण त्याच्यामध्ये वैयक्तिक हे नसायचा. म्हणजे समजा गुरुशांतला मी काही बोललो तर वैयक्तिक शत्रुत्व काही माझं नसायचं. अपर्णाला किंवा कुणालाही जरी मी जेव्हा सांगत असे तेव्हा वैयक्तिक दोष नसायचा. माझा फक्त हेतू हा, तुम्ही जेव्हा आकाशवाणीचं प्रतिनिधित्व करता तेव्हा माईकवर जेव्हा तुम्ही जाता तर तेव्हा तुम्ही चांगल्याच पद्धतीनं गेलं पाहिजे, कारण तिथं तुमचं नाव खराब होत नाही, संस्थेचं नाव खराब होतं. आज आकाशवाणी म्हणून लोक तुम्हाला ओळखतात, आकाशवाणीचा माईक म्हणून तुमच्याकडे जो विश्वासाने दिलेला आहे, तर त्यासाठी तुम्ही चांगलं बोललंच पाहिजे. किंबहुना त्यासाठीच तुमची निवड करण्यात आलेली आहे. तुम्हाला येत नसेल, तुम्ही वारंवार त्या 2-3 ओळी किंवा जे शब्द येत नसतील तर त्या वारंवार म्हणा, त्याचा उच्चार करा. पण ज्या वेळेला तुम्ही फेडर ऑन करता तेव्हा चांगल्याच पद्धतीनं तो सादर करा. कारण आपल्याला माहितीये की केळाचं साल असो किंवा माईक असो तुम्हाला माफ करत नाही. पाय पडला की तो घसरणारच. तसा शब्द जर चुकीचा गेला तर तो आहे तसाच एअरवर जाणार. त्यासाठी तुम्ही प्रत्येक आपल्या बोलण्यातला जो शब्द आहे त्या शब्दाला व्यवस्थित वजन द्या. कुठं थांबायचंय, पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, प्रश्नार्थक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह हे व्याकरणामध्ये कशासाठी दिलेलं आहे. जोड शब्द असेल तर त्या अलीकडच्या शब्दावर आघात कशासाठी करायचा आहे हे सगळं समजावून घ्या. मान्य आहे तुमची भाषा कन्नड असेल, मान्य तुमची भाषा तेलुगू असेल, पण ज्या वेळेला तुम्हाला मराठी बोलायचंय ना तर ती चांगल्याच पद्धतीने बोला. आयाचित मला नेहमी सांगतात की भाषा कोणतीही वाईट नाहीये, सगळ्या भाषा खूप चांगल्या आहेत, पण केव्हा की त्या व्यवस्थित त्याचं उच्चारण झालं तर. कन्नड भाषा बघा, गुलबर्गा केंद्र किती छान वाटतं ऐकायला, बेंगलोर केंद्र किती छान वाटतं, तेलुगूसाठी हैदराबाद केंद्र किती छान वाटतं. सगळ्या केंद्राच्या भाषेचं जे सौंदर्य आहे तसं आपल्या मराठी भाषेचं देखील एक सौंदर्य आहे. आणि त्यासाठी त्या शब्दांवरती पूर्ण त्याला न्याय देऊन शब्दाभिनय करणं हे अपेक्षित आहे, कारण हे आपलं दृश्य माध्यम नाहीये, श्राव्य माध्यम आहे. तेव्हा कोणतीही गोष्ट सांगताना ती ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे. तर यासाठी निवेदकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तसा मी केला. अनेक ट्रेनिंगला मला जाण्याची संधी मिळाली. संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी, विशाखापट्टणम असेल, लखनौ असेल, अनेक ठिकाणून वेगळं शिकायला मिळालं. त्याचाही फायदा प्रसारणासाठी झाला. आणि अशा अनेक गोष्टी, म्हणजे अक्षता सोहळा असो आपल्या सिद्धरामेश्वरांचा, पंढरपूरच्या आषाढीचा गेली अनेक वर्ष झाली आम्ही रात्रभर जागून संपूर्ण महाराष्ट्रासाठी वेगवेगळे रिपोर्ट देतो. अक्षता सोहळ्याचं देतो, निवडणुकीचं तर देतोच आहे, तुळजापूरचं रात्रभर प्रसारण असेल. हे सगळं करताना की आपल्याला श्रोत्यांना काहीतरी द्यायचंय आणि त्यातून त्यांना आनंद मिळायला पाहिजे, ही जेव्हा आपल्या मनात भावना असते तेव्हा 100% तुमच्याकडून चांगलं केलं जातच. काही वेळेला बोलावं लागतं, मी आता म्हटल्याप्रमाणे की कठोरतेने बोलावं लागतं की तुम्हाला येत नसेल तर करू नका, तुम्ही सराव करा. पण ते थोडंसं काही जणांना वाईट वाटतं की सराफ सर मला असं का म्हणतात. पण त्याच्या पाठीमागे तुम्हाला दुखावण्याचा हेतू नसेल तर प्रसारण चांगला होण्याचा हेतू असेल, हा तुम्ही फक्त समजून घेणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत सगळ्यांनीच मला खूप चांगलं सहकार्य केलंय, विशेषतः घरून तर मला म्हणजे अनेक वेळेला आताही सांगितल्याप्रमाणे की वादावादी होऊन सुद्धा मी पुन्हा ड्युटीला येऊन तेवढ्याच शांतपणे बोलत असे. गाडीवरून येताना सुद्धा खूप असं कधी कधी वादावादी झाली तर आपण लगेच सादरीकरण व्यवस्थित करू शकत नाही. पण त्याच्यासाठी मी तिला, मिसेसला पण अनेक, तू काय बोलायचं ते बोल, काय भांडायचं ते भांड, पण ड्युटीला जाताना मला काही बोलत जाऊ नको किंवा वादावादी करत जाऊ नको. मला तिथे जाऊन सादरीकरण करायचं असतं आणि त्याचा परिणाम मला बोलण्यावरती होतो. तेव्हा कुठलंही काम करताना जर तुम्ही शांतपणे समजून घेऊन जर केलं तर ते निश्चितच चांगल्या पद्धतीनं तुम्ही ते सादर करू शकता. सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टरचे मोहन सोहनी राळेरसकरच नाहीयेत, पण त्यांचे सुद्धा कार्यक्रम करताना खूप गाणी आम्हाला मिळाली. अनेक गाणी आपल्याकडे होतीच, पण त्यांच्याकडूनही 78 वरनं जी गाणी मिळाली त्यामुळेही आकाशवाणीचा खजिना जो वाढलेला आहे तो त्याच्यामध्ये त्यांचाही खूप मोठा हे आहे. पत्रकारांशी तर रोज वेगवेगळ्या जणांशी हे होतं, त्यामुळे वेगळ्या बातम्या आम्हाला समजायच्या. अरविंद जोशी सर नेहमी मार्गदर्शन देखील करतात की असं नाही, असं नाही, असं. ते सुद्धा सांगताना एक वडिलकीच्या नात्याने जेव्हा सांगतात त्यावेळेला खूप छान वाटतं की आपण मोठे झाले तरी आपल्याला सांगतायत आणि आपण त्या पद्धतीनं ते जाणून घेतो. तर या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा आपण एक विद्यार्थी आहोत हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. कुणी काही जरी बोललं तरी ते
आपल्याला घडवण्यासाठी बोलतायत हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आजपर्यंत सगळ्यांनी माझ्यावरती जी प्रेम केलं, जे सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि जरी आकाशवाणीमध्ये नसलो तरी आता सुजित सरांनी आणि पाटील सरांनी मंथन मध्ये येण्यासाठी मला सांगितलेलेच आहे आणि लावण्य रंग सुद्धा मला कंटिन्यू करा असं सांगितलेलं, कारण तो अत्यंत लोकप्रिय असा कार्यक्रम आहे. जेवढं शक्य होईल तेवढं मी माझ्या परीने देत राहीन याची ग्वाही देतो. सर्वांना धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद अभिराम दादा. वास्तविक आता आजच्या कार्यक्रमात एक गोष्ट मला नमूद करायची आहे, ती म्हणजे आपले कार्यक्रम विभाग प्रमुख आणि गोंचडे साहेब हे केवळ प्रकृती असण्यामुळं आजच्या कार्यक्रमात उपस्थित होऊ शकले. तरी परंतु त्या मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याची शुभेच्छा या ठिकाणी पाठवल्या आहेत. मला करायची यात काही वेळ घेणार नाही, कारण जेवणाची सगळ्यांना आतुरता लागलेली आहे. तर आजच्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे मी वळतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या स्थानिक प्रशासकीय अधिकारी आदरणीय ढेरे मॅडम यांनी आपलं मनोगत केलं. आजचे उत्सवमूर्ती अभिराम सराफ आणि माझे सर्व सहकारी श्रोते, आतापर्यंत सगळ्यांनी अभिरामचं इतकं भरपूर कौतुक केलंय की बहुतेक काही सांगायचं राहिलेलं नाहीये. पण ऑफिसमध्ये मॅडम गाणी ऐकली का? आज सकाळची गाणी कशी होती मॅडम? मी त्यांना नेहमी म्हणायचे, अभिराम मॉर्निंगला तुम्ही असलात ना माझी घरातली कामं पटपट आणि छान आनंदात होतात. तर ही पोकळी मला थोडीशी जाणवणार आहे आता नक्की. आणि अभिरामचा आणि माझा सहवास मला वाटतं मी 1994 ला इथे आले तेव्हापासून आजपर्यंत मध्ये ऑफिसमध्ये जरी नसले तरी कॉन्टॅक्ट होताच आणि नेहमीचाच होता. जसे घरगुती संबंध असतात तसेही होते. आतापर्यंत तुम्ही सर्वांनी सांगितलं तसं त्यांचा आवाजाचा जितका प्रभाव आहे तितकाच त्यांच्या कौटुंबिक वातावरणाचाही बाकीच्या सगळ्यांवर प्रभाव आहे. ते चांगले माणूस आहेत हे आपण सगळेच जण जाणतो. तर त्यांनी आता थोडंसं बाजूला सरकावं आणि आपलं व्यक्तिगत आयुष्य समृद्ध करण्याचा, आनंदात राहण्याचा प्रयत्न करावा. जसं परळीकर म्हणाले तशी बकेट लिस्ट मधली राहिलेली कामं करायचा प्रयत्न करावा. बाकीची कामं होतच राहतात आणि सगळ्यात महत्वाचं असं की ते योग्य वेळेला सध्या निवृत्त होत आहेत. कारण प्रसार भारतीचं सध्याची कंडिशन अतिशय वाईट आहे. याच्या पुढची कंडिशन काय असेल काही सांगता येत नाही. सध्या सुवर्ण काळ असताना आपण त्याच्यापासून आनंदात बाजूला होतो. हाही एक तुमचा प्लस पॉइंट आहे. तुम्ही नेहमीच आकाशवाणीत याल, आम्हाला नेहमी भेटाल याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे हा फक्त औपचारिक निरोप समारंभ आहे. तुमच्या पुढच्या आयुष्याला, कौटुंबिक सुखाला अनेक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर कार्यक्रमाचा आभार आणि समारोप व्यक्त करण्यासाठी मी आमच्या सहकारी रेखा बाबानगरे या मॅडमना रेखा Good evening, everyone. Namaste, Honorable Shri Abhiram Saraf sir and Saraf family. Respected Archita Dere ma'am, respected Sunil Parikar sir, respected Jayashree Puranik ma'am, respected Balasaheb Moske sir, respected Ayachit sir, and today's major missing Sujit Bansode sir, but due to his health issues he could not come today, so he has sent his warm wishes on this occasion. And treks Dr. Someshwar Patil sir and dear seniors and my friends and other honorables present here. It's not so easy for us to bid the farewell to our one and only loving and caring and supportive Dada. It's really a painful moment for all of us when we heard that on 30th April 2024, Dada is going to retire. Few things I would like to say, which I have observed. He's a happy-go-lucky person, a person who's a good communicator, a cheerful person, and always a person with healthy and fresh mind. He's a good friend of all, and undoubtedly, he has dedicated his 33 consecutive years of service and entertained each and every one and each and every listener with his sweet voice. Dada, your valuable
contributions to AIR Solapur is milestone. I can say that you have spent and dedicated your service here always happily. You are a strong pillar and you have set the standards and nobody can take your place. You are the replaceable Dada. I would like to say all the very best for the second inning of your life. We wish you a very good health and lot of family time and togetherness with your wife. And I'm really short of words to say about Dada. Lastly, I would say, दस्तूर है जमाने का ये पुराना, दस्तूर है ये जमाने का पुराना, लगा रहता है यहाँ आना और जाना, लगा रहता है यहाँ आना और जाना, रहो जहाँ अपनी छाप ऐसे छोड़ जाना, रहो जहाँ अपनी छाप ऐसे छोड़ जाना, हर कोई गुनगुनाता रहे आपका ही तराना, हर कोई गुनगुनाता रहे आपका ही तराना.